आजच्या प्रमुख वक्त्या किंवा जी गोष्ट सांगणारी सादर करते तर त्या अगदी म्हणजे नावाजलेल्या आहेत, पण आम्हाला तशा त्या पुस्तकांमधून शब्द सामर्थ्यांमधून त्या जवळच्या. म्हणजे आम्ही असं मानतो की जे जे म्हणून काही चांगले अभ्यासक आहेत त्यांचं लिखाण हे घरासारखं असतं. त्याच्यात जायचं असतं, घुसायचं असतं आणि छान मस्तपैकी एक नातं आपलं जुळत जातं त्या लेखकाबरोबर. अशा डॉक्टर आसावरी बापट, त्यांचा परिचय ह्या सावकाश होईल. मी त्यांना आमंत्रित करतो, त्याने कृपया कट्ट्यावर यावं, कारण मंच म्हणजे स्टेज नाही ना, इकडे कट्टा आहे आणि त्यामुळे ते आहेत. आणि वेदकालीन स्त्री जीवन आपल्याला माहिती आहे की डॉक्टर जामखेडकर सरांनी गेल्या वेळेला अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घातला. ते म्हणजे भारतमाता ही कॉन्सेप्ट, ही संकल्पना ही ती कशी आली आणि ती वेदकालापासून म्हणजे माता भूमी पासून ते भारतमातेपर्यंतचा प्रवास. आणि तो इतका प्रज्वलित तसा त्याने विषय मांडलेला होता की मला आठवतं की सगळेजण इतके भारून गेले होते की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं शेवटी ज्यावेळेला जयोस्तुते आणि नंतरचं वंदे मातरमपर्यंत ज्यावेळेला आपण आलो त्यावेळेला आपण सगळेच जण त्या भारत मातामय किंवा त्या मातीमय झालेलो होतो. मला असं वाटतं सगळेच मातामय आहेत, कारण आईच्या पासून सगळे जन्माला आलेले आहेत आणि मातीमय कारण तिच्यामध्येच विलीन होणार आहेत. त्यामुळे या दोन्हीही गोष्टींचा सुंदर असा समेळ हा या निमित्ताने जामखेडकर सरांनी बांधला होता. ती खरं तर एका नवीन पर्वाची, नवीन विचारांची अशी आपल्याला त्यांनी सुरुवात करून दिली. आता या नवीन विचारांवरती आजचं पुष्प मांडणार आहे की वेदकालीन जीवन. आणि आपण आधी प्राचीन कालखंडामधलं मातेतून निघालेलं म्हणजे आता स्त्री जीवन, तर या स्त्री जीवनाचा इतिहास आपण एक साधारणपणे मध्ययुगापर्यंत आणणार आहोत. मध्ययुगाचा आपण बघितलेला आहे आणि या सगळ्या कालखंडात आपण वेदकालीन स्त्री जीवन, वेद निर्माण करणाऱ्या स्त्रिया, ऋषिका, विविध प्रकारच्या अशा महाभारत, रामायण अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आलेल्या स्त्रिया किंवा वेगवेगळ्या कवींच्या काव्यामध्ये आलेल्या अशा महानायिका, अशा विविध प्रकारे या स्त्रीच्या इतिहासाचा आपण अभ्यास घेणार आहोत. अर्थात गोष्ट तिची. आसावरी ताईंचा परिचय त्यांना सर करून देतील, पण तत्पूर्वी मला लोकांनी सांगितलं म्हणून फक्त 1-2 मिनटं फक्त अनुभव सांगतो. मला एक खूप अत्यंत अभिमान आणि ज्याला असं पण म्हणूया की तुम्हाला गहीवरून येतं, भरभरून येतं. कधीतरी ज्यावेळेला आयुष्यात असे मान येतात, सन्मान येतात, ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या कार्याची पोच समाज देत असतो असं वाटतं. आत्ताच शिवजयंतीला 19 फेब्रुवारी तारखेनुसार इंग्रजी मी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व वकिलांनी शिवजयंतीची मुहूर्तमेढ रोवली. म्हणजे तिकडे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात शिवजयंती सुरुवात केली त्यांनी आणि त्यासाठी त्यांनी प्रमुख वक्ता म्हणून मला बोलावलेलं होतं. या निमित्ताने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात जाता आलं. खरं तर खूप रिस्ट्रिक्शन असतात, तुम्हाला माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयात जाणं म्हणजे इतकं सोपं नसतं. मुळात हशील वगैरे जात नाहीत, कारण फक्त आणि फक्त सिनियर जे लॉयर्स असतात तेवढेच जातात. आणि कोणीही म्हणजे किती ठरवलं तरी देखील त्यांना नाही. जर सुप्रीम कोर्टाने त्यांची साक्ष घ्यायची असेल आणि त्यांना बोलवायचं असेल तरच, पण शक्यतो जाता येत नाही. मोठी अशी त्याची सगळी सुरक्षा प्रोसेस आहे. पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सन्मानाने तुम्हाला ज्या वेळेला आतमध्ये नेलं जातं, तो अख्खाच्या अख्खा परिसर पाहताना, ते भारताचं सर्वोच्च न्यायालय बघताना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे सर्वोच्च न्यायाधीश बसतात, चीफ जस्टिस, प्रमुख न्यायाधीश बसतात, त्यांचं ज्या वेळेला ते सगळा बेंच बघितला आणि त्यावेळेला मी स्वतः एका स्वतंत्र भारताच्या, सार्वभौम भारताचा नागरिक आहे याची पहिल्यांदा जाणीव झाली. कारण ते सार्वभौमत्व तुम्हाला गळामिठी मारतं अशा वास्तू बघितल्यानंतर. त्यांचं म्युझियम जे आत्ताच चंद्रचूड साहेबांनी निर्माण केलं गेल्या काही वर्षात, तर ते फार अप्रतिम असं म्युझियम आहे, ज्याच्यामध्ये भारताच्या न्यायाचा इतिहास म्हणजे न्यायप्रणाली, न्यायपालिका की अगदी कुलापासून, गोतांपासून अशा सगळ्या वेगवेगळ्या वेदांपासून सगळे असे न्यायाचे प्रकार
आणि ते अगदी सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्वात आल्यापासून, ती बिल्डिंग बांधल्यापासून सगळ्या न्यायाधीशांचं वगैरे असं सगळं त्याने इतिहास मांडलेला आहे आणि तो खूपच अत्यंत प्रेक्षणीय आहे आणि ज्ञानवर्धक आहे. राहिली गोष्ट शिवाजी महाराजांची, तर शिवाजी महाराजांचा इतिहास मी हिंदीतनं सांगत होतो की शिवछत्रपती की राष्ट्रीय प्रेरणा. अख्खा भारतामध्ये महाराज काय निर्माण करू शकले, ते फक्त स्वराज्याच्या एका भूमीत नाही, तर तो स्वराज्य हा शब्द देताना, तो विचार देताना, कुठल्याही कानाकोपऱ्यातला एक माणूस ज्यावेळेला एक विचार हा भारतामध्ये पेरतो, त्यावेळेला तो कसा पसरत जातो आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्याची लालसा ही सगळ्याच्या सगळ्या भारतीयांमध्ये कशी निर्माण झाली आणि येणाऱ्या प्रत्येक शत्रूला ते कसं एक मोठंच्या मोठं आव्हान झालं आणि सगळे शत्रूंना जायला लागलं भारताच्या. आजही आपल्याला स्वातंत्र्य म्हटल्यानंतर, सार्वभौमत्व म्हटल्यानंतर शिवछत्रपतींची आठवण येते. या सगळ्या विषयाचा स्रोत होता. अर्थात तो मी पुराव्या सर्वोच्च न्यायालयाच्या लोकांसमोर बोलतोय म्हटल्यानंतर पुरावे तर सांगायला लागणारच. त्यामुळे पुराव्यानिशी बोललो आणि जवळजवळ 1.25 तास चांगला अनुभव होता तो माझाही आणि त्यांचाही. आणि ते सगळे सिनियर जे लॉयर्स होते ते सगळे तानतेने तिकडे त्या सभागृहात एकत्र बसले होते. त्याने हिंदीतनं बोललो मी आणि तो सगळा आनंद घेऊन मी परत आलो. येताना मला अनेकांनी सांगितलं, त्या सगळ्या सभागृहातल्या लोकांनी, की तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये याल ना शिवछत्रपती. मी म्हटलं उलट मी आता महाराष्ट्राच्या बाहेरच अधिक बोलायचं ठरवलं आहे शिवाजी महाराजांवर. याचं कारण बाहेर इतकी उत्कंठ आहे महाराजांच्या चरित्राबद्दल आणि ती पोचवणं हे इतिहास अभ्यासक म्हणून काम आहे आणि ती जबाबदारीने केलं पाहिजे. मी सांगितलं की माझी वाणी ही फक्त आणि फक्त 2 पावलांवर वाहिलेली आहे शिवछत्रपतींच्या आणि ते कार्य आयुष्यभर त्याच्यासाठी हा कंठ झिजावा एवढंच त्याच्यामध्ये आहे. हा झाला अनुभव. आमच्या बुर्ली सांस्कृतिक केंद्राच्या शोभाताईंनी सांगितलं होतं की तुम्ही बोललंच पाहिजे, म्हणून खरं तर मी आज बोलणारच नव्हतो याच्यासाठी, कारण तुम्हाला आवाज जाणवत असेल खूप सरदटलेला आहे. 3 दिवस जरा मी अंथरुणावर होतो. आता जरा आज अगदी ठरवलं, इतिहास म्हटल्यानंतर तो जरा स्फूर्ती देतो, उभा करतो, तसा आज आलो आहे. पण त्यांना जी एक महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे याच्यानंतर आपण या महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रकल्प घेतला आणि तो आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे एल्झेन्जे महाविद्यालय, महिला महाविद्यालय विलेपार्ले पूर्व, पुरातत्व विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी, मुंबई विद्यापीठ, इतिहास विभाग SNDT युनिव्हर्सिटी आणि भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, अशा 4च्या वतीने आपण पूर्ण 1 दिवसीय अहिल्याबाईंवर अभ्यास चर्चासत्र घेतो आणि हे चर्चासत्र राष्ट्रीय स्तरावरचं. याचे उद्घाटक म्हणून आपण सुमित्राताईंना महाजन यांना बोलावलंय, त्यांचं कन्फर्मेशन येईल. पण महत्त्वाची एक व्यक्ती आहे, ते म्हणजे डॉक्टर महेंद्रसिंग खडगावत, जे भारतीय राजस्थानच्या पुराभिलेखागार याचे डायरेक्टर जनरल आहे आणि खूप मोठं नाव आहे. त्याखेरीज आपल्याकडे विषय तज्ज्ञ म्हणून अत्यंत मोठे मोठे नावाजलेले इतिहास अभ्यासक भारतभरातून तिकडे येणार आहेत आणि विषय तज्ज्ञ काही अख्ख्या भारतभरातनं शोध निबंध, रिसर्च पेपर्स आपण मागवलेले आहेत, त्यांचं वाचन तिकडे होणार आहे आणि त्याच्यासाठीच्या रिसोर्स पर्सन म्हणून त्यातले एक रिसोर्स पर्सन डॉक्टर आसावरीताई आहेत आणि अत्यंत निष्णात अशा लोकांकडून त्या शोध निबंधांचं परीक्षण, वाचन आणि त्या सगळ्या अख्खा अभ्यास शिबिर हे आपण करणार आहोत. अर्थात त्याला शिबिराची फी आहे. आपण इतिहास कट्ट्यावरती मी त्याचं जे पहिलं फ्लायर किंवा ब्रोशर येईल ते मी नक्की शेअर करणार आहे. तुमच्यापैकी ज्यांना अशा रीतीने 1 दिवस अभ्यास शिबिरामध्ये घालावं असं वाटेल चर्चासत्रामध्ये अहिल्याबाईंवरती, कारण हे सगळंच्या सगळं हे तुम्हाला अभ्यासात म्हणजे किंवा बाहेर जे उपलब्ध आहे तसं नाही आहे, ते अभ्यासपूर्ण असणार आहे, ऑथेंटिक असणार आहे, युनिव्हर्सिटीच्या माध्यमातलं असणार आहे आणि असा एक प्रकल्प, शैक्षणिक प्रकल्प हा इतिहास संकलन समिती अत्यंत अभिमानाने करते. अर्थात हे जुळवून आणण्यासाठी समितीने, कोकण प्रांताच्या सगळ्या समितीने पूर्णपणे पुढाकार घेतला आणि हे जुळवून आणलेलं आहे.
आपण सगळ्यांनी ज्यांना शक्य आणि आपल्या संपर्कातले जे विद्यार्थी आहेत, जे नवनवीन अशा गोष्टी अहिल्याबाईंसारख्या वगैरे विषय समजून घेऊ शकतात, त्या सगळ्यांना जरूर बोलवा. आणि 1 मार्चला एलजेनचे महाविद्यालय विलेपार्ले इथेच ते संपूर्ण चर्चासत्र दिवसभराचं होणार आहे. आणि चहा पान भोजन वगैरे सगळंच त्याच्यामध्ये आहे. पण जरूर सगळेच आमंत्रित आहात आणि या चर्चासत्राचा सुद्धा लाभ घ्या. मी तन्ना सरांना विनंती करतो की त्यांनी आसावरीताईंचा परिचय करून द्यावा. आणि अर्थात वेदकालीन स्त्री जीवन, त्याच्यानंतर म्हणजे संस्कृतच्या त्या पंडिता आहेत. भारताला त्यांनी परदेशांमध्ये रिप्रेझेंट म्हणजे अँबॅसी, राजदूत म्हणून त्या राहिल्या आहेत. त्यामुळे अशा विदुषीकडून आपण आज इतकं ज्याला म्हणजे समर्थ विषयाचं समर्थ असं व्याख्यान ते आपल्याला देणार आहेत, गप्पा मारणार आहेत आपल्यांची. आणि त्याच्यासाठी त्यांची आधी ओळख करून घेतली पाहिजे. माझ्याकडे अख्खाच्या अख्खा मोठा बायोडेटा तन्ना सरांनी पाठवला. मी म्हटलं तर तन्ना सरांनाच ती परीक्षा आहे की 4-5 पानं एवढा मोठा जो आहे तो त्यांनी कमीत कमी वेळात कसा सांगायचा आहे. पण आपण तो ग्रुपवरती शेअर करणार आणि मग तुम्हाला सगळ्या डिटेल वाचता येईल. आसावरीताईंना मात्र आपण जास्त वेळ ऐकूया. डॉक्टर आसावरी बापट यांचा परिचय करून देत आहे. तर आता रविराजनी जी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांच्या समोर झालेल्या भाषणाचा उल्लेख केला, एक वकील ऑलरेडी आपल्याकडे आलेले आहेत, रविकांत ठुमरे म्हणून. मुंबई हायकोर्टातले ॲडव्होकेट आहेत. गेली 25-30 वर्ष त्यांची प्रॅक्टिस आहे. दहिसरमध्ये राहतात आणि आपल्या मित्रपरिवारांच्या पैकी आहेत. हे आणि त्यांच्या सौभाग्यवती सोनाली ठुमरे, ज्या राष्ट्रसेविका समितीची दहिसरमध्ये साप्ताहिक शाखा चालवतात. असे त्या दोघाही तुमच्या दाम्पत्याचे स्वागत. आपल्याबरोबर आज विशेष उल्लेख करण्यासारखं म्हणजे रानडे सर तर दरवेळेलाच असतात. आणि आपल्या इतिहास कट्टा या उपक्रमाचे गेली 2 वर्ष प्रायोजक जे आहेत, जनसेवा केंद्र बोरिवली आणि आपल्या सर्वांचे परिचय श्रीधरजी साठे, हेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे दहिसर बोरिवलीमध्ये जे सांस्कृतिक कार्य विशेषतः आपल्या संघ परिवारातल्या संस्थांच्या मार्फत सुरू झालं आहे, त्याच्यातलं पहिलं म्हणजे मोरेश्वर वाचनालय. हे श्रीधरजींनी सुरू केलं. अजूनही ते वाचनालय सुरू आहे. त्यांच्याच प्रयत्नातनं त्या ठिकाणी नाना पालकर रुग्णसेवा समिती आहे, मोरेश्वर वाचनालय आहे, असा सर्व उपक्रम. आणि गेली काही वर्ष ते श्रीधरजींच्याबद्दलच बोलायला लागलं तर खूप बोलावं लागेल. पण आज मी एवढंच सांगतो की श्रीधरजी, तुम्ही आलात, आमचे तुम्ही पालक आहातच सर्वार्थाने येतच. तर तुमचंही आज या ठिकाणी स्वागत. अनेक मान्यवरांचा उल्लेख बोलता बोलता येईलच. पण आत्ता प्रमुख काम जे माझ्याकडे आहे ते डॉक्टर आसावरी बापट यांचा परिचय करून देण्याचं. जसं रविराजनी सांगितलं की खूप मोठा परिचय आहे, पण थोडक्यात आणि नुसतं वाचून न दाखवता थोडक्यात हा परिचय करून मी देतो आहे. अगदी अलीकडचाच त्यांचा परिचय. त्यांचं पूर्ण नाव डॉक्टर सौ आसावरी उदय बापट. गेली 5.5 वर्ष, म्हणजे आता नुकत्याच त्या भारतात परत आलेल्या आहेत, गेली 5.5 वर्ष भारताच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी सुरुवातीला म्यानमार आणि ब्रह्मदेश रंगून येथे आणि त्यानंतर नेपाळ येथे काठमांडूला या दोन्ही देशात प्रथम सचिव म्हणजे फर्स्ट सेक्रेटरी असं तिथे म्हणतात त्याच्यात, आणि संचालक स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र इथून 5.5 वर्षांचा अनुभव आणि योगदान दिल्यानंतर नुकत्याच त्या भारतात परत आल्या. या कार्यकाळामध्ये भारतीय विदेश नीतीतील रामायण सर्किट हे शब्द हल्ली तुम्ही नवीन ऐकायला लागलेला असाल
की त्या त्या ठिकाणची जी मुख्य तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रांच्या भोवती हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं. तर रामायण सर्किट या महत्त्वाच्या कडीत त्यांनी योगदान दिलं आहे. म्यानमारमधील 140 वर्ष जुन्या रामायण परंपरेचं जतन आणि भरीव कार्य त्यांनी केलं आहे. नेपाळमध्ये जनकपूर धाम या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सवाचा त्यांनी प्रारंभ केलेला आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचं काम. आम्हाला नेहमी अभिमान वाटतो की आमच्या दहिसर बोरिवली परिसरात कार्य करणाऱ्या, राहायला त्या अंधेरीला आहेत तरुण भारत सोसायटीमध्ये. तसं मी म्हटलं की BA समाजशास्त्र, MA PhD संस्कृत आणि ब्राह्मी, शारदा, मोडी अशा प्राचीन लिप्यांचा त्यांचा स्वतःचा अभ्यास आहे. त्यांचा परिचय वाचत असताना आणि त्यांच्याशी बोलत असताना माझ्या असं लक्षात आलं की आर्य चाणक्य हा त्यांच्या अतिशय अभिमानाचा, आवडीचा आणि सततच्या अभ्यासाचा त्यांचा विषय आहे. ते आर्य चाणक्यांच्यावर त्यांनी आत्तापर्यंत केवळ म्हणजे 50 तरी व्याख्यानं दिली असतील. अनेक कॉलेजेसमध्ये, अनेक संस्थांच्यामध्ये, विद्यापीठांच्या मध्ये जाऊन त्यांनी आर्य चाणक्य यांच्यावर व्याख्यान आणि अभ्यासक्रम, सध्यासुद्धा त्या ऑनलाईन अभ्यासक्रम रुईया महाविद्यालयात त्यांचा हा सुरू आहे. तर एक मोठं काम आपल्या डॉक्टर आसावरी बापट यांनी केलेलं आहे. जसं आम्ही म्हटलं की मुंबई विद्यापीठाचा संस्कृत विभाग असेल, सेंटर फॉर एक्स्ट्राम्युरल स्टडीज म्हणजे बहिशाल विभाग असेल, पुणे विद्यापीठ असेल, अनेक महाराष्ट्रातली विद्यापीठं, त्या अनेक ठिकाणी अतिथी अध्यापक म्हणून जवळजवळ गेली 20 वर्ष आसावरीताई जात असतात. त्यांच्या मी म्हटलं त्याप्रमाणे अभ्यासाची, लिखाणाची खूप व्याप्ती मोठी आहे. सुप्रसिद्ध लेखिका आहेत. आणि मी वाचत होतो तर असं कुठलंही माध्यम नाही की ज्या माध्यमामध्ये आसावरीताईंनी काही ना काहीतरी लिखाण, सादरीकरण आणि हे सगळं केलं आहे. मग आकाशवाणी असो, सह्याद्री वाहिनी असो, दूरदर्शन असो, सकाळसारखं वृत्तपत्र असो, महाराष्ट्र टाईम्ससारखं वृत्तपत्र असो, आणि केवळ एखाद दुसरा लेख नव्हे तर लेखांची मालिकाच्या मालिका त्यांनी कित्येक वर्ष त्या ठिकाणी लिहिलेली आहे. म्हणजे एका बाजूला ज्याला आपण म्हणतो की एक अकॅडमिक क्षेत्रातलं योगदान, दुसरीकडे सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडणारी जी माध्यमं आहेत त्या माध्यमांच्यातनं आपल्या प्राचीन भारतीय इतिहासाचा गौरवमय परिचय निरनिराळ्या विषयांच्याद्वारे त्यांनी केलेला आहे. नुकतंच त्यांच्या बाबतीत म्हणजे रविराजनी उल्लेख केला देवींच्यावर आपण एक सेमिनार करतो. तर अहिल्यादेवींचं चौंडी हे जे जन्मगाव, त्या चौंडी जन्मगावाला एक 15 दिवसापूर्वी एक मोठा सेमिनार झाला होता. राष्ट्रसेविका समिती आणि त्या सगळ्यांनी जवळजवळ 500चे लोक तिथे होते उपस्थित. चौंडी गावाला त्या नुकत्याच तिथे दिवसभराच्या सेमिनारमध्ये, 2 दिवसाच्या सेमिनारमध्ये त्या जाऊन आल्या आणि त्यांनी त्याचं वृत्तसुद्धा मला लिहिलं आहे की सहज म्हणून पाठवलं. अशा पुष्कळ गोष्टी आहेत. पण आज त्यांना आपल्याला वेळ जास्त द्यायचा आहे. डॉक्टर आसावरी बापट. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मला असं वाटलं की तिच्या गोष्टीची सुरुवात करायची आहे तर ह्याच्या इतकं चांगलं नमन कुठलं नसेल आणि म्हणून मुद्दाम मी आज हे तीनही श्लोक म्हटले. कधी कधी खूप पंचायत होते आपली, तशी आज माझी झाली आहे. त्याचं कारण असं की गेल्या वेळेचं व्याख्यान
फार मोठे विद्वत आचार्य जामखेडकर सर यांचं झालं आणि त्यानंतर आता माझी. काय तुम्ही लोकांनी परीक्षा बघायचीच ठरवली असेल तर पेपर दिला पाहिजे, ह्या हेतूने मी आलेली आहे. दुसरं असं की जामखेडकर सर आमचे गुरुवर्य आहेत आणि आम्ही त्यांचे अनुचर आहोत. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही लढत पडत कसं तरी चालू. पण आम्ही छात्र असल्यामुळे त्यांनी आमचं रक्षण करणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे ते करतील आणि तुम्ही सगळे सांभाळून घ्यायला आहात. त्यामुळे मी थोडं धाडस करूनच इथं उभी आहे. कार्यक्रमाच्या आधी मी नवीनचं कौतुक करते. त्याचा अभ्यास छान आहे आणि आज त्याचं नवीन पुस्तक आलेलं आहे. नवीन अभिनंदन. गोष्ट तिची असं जेव्हा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात एक थोडी निगेटिव्हिटी असते, निदान आजच्या काळात. आम्हा बायकांना असं वाटतं की आमच्यावरती कायम अत्याचारच होत आले वर्षानुवर्ष. आणि खूपदा आपला इतिहास, आता हे मी वेगळं सांगायला नको कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपला इतिहास तोडून मोडून हवा तसा वळवून आपल्या पुढे ठेवला गेला आणि कित्येक वर्ष त्या गुलामीच्या जोखडाखाली आपण इतके दबून गेलो होतो की भारत स्वतंत्र झाल्यावरती सुद्धा आपण ते जोखड फेकून द्यायची हिंमत दाखवली नाही आणि तेच ओझं घेऊन आपण आजही पुढे चाललो आहे. आत्ता कुठे आपल्याला लक्षात यायला लागलंय की हे जोखड फार झालं, आता नको, आणि आता आपण त्याचे खिळे सही करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तिची गोष्ट समजणं हे खूप महत्त्वाचं आहे. गोष्ट तिची हे म्हटल्यावरती वेदकालीन स्त्री जीवन आहे. त्यात सगळ्यात पहिले आपण कसं करूया, आधुनिक काळापासून मागं जायचं आहे. थोडासा एक धावता प्रवास असेल हा. सध्या छावा गाजतोय, हा काळ आधुनिक आहे, पण प्रत्यक्ष घटनेचा कालक्रम जो आहे तो मध्ययुगीन काळाच्या शेवटी किंवा आधुनिक काळाच्या अगदी सुरुवातीला असा हा काळ आहे. आणि त्यावेळेला आपल्या पत्नीसाठी श्री सखी राज्ञी जयती असा शिक्का करणारा हा राजा आहे. आपल्या पत्नीचा सन्मान किती करायचा याचं इतकं सुंदर उदाहरण आहे. मुळात श्री, मागच्या वेळेला तुम्ही श्री सुक्तावरती सरांचं ऐकलेलं आहे त्यामुळे मी त्याच्यावर अजिबात बोलणार नाही, ते धाडसच करणार नाही. पण मुळात श्री ह्या शब्दातच सर्व प्रकारचं वैभव आहे. अशी तू आणखीन कशी तर तू राज्ञी आहेस. एक क्षणही ते कुठे विसरलेले नाही आहे की ती माझी पत्नी असली तरी ती एका राजाची पत्नी आहे आणि त्यामुळे ती राज्ञी आहे. तिचा तो अधिकार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो अधिकार गाजवायची धमक, वेळप्रसंगी गाजवायची धमक माझ्या पत्नीत आहे याची जाणीव कधीही त्यांनी सोडलेली नाही. आणि असं सगळं असून सुद्धा ती माझी सखी आहे. आणि सखी काय करते म्हणजे मला सांगताना पण अंगावर काटा येतो की ती आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जात असते. सखा असो किंवा सखी असो, बाणभट्टाच्या कादंबरीतला तो सखा जो आहे तो किती सुंदर आहे, तो किती दोष दाखवतोय आपल्या मित्राचे. आणि नेमकं हे काम सखीनी करायचं असतं. मी पत्नी असेन पण मी सखीही असेन तर मला दोन्ही भूमिका तितक्याच ठामपणे सार्थ करता आल्या पाहिजेत. ही जाणीव त्या येसूबाईंना होती आणि ही जाणीव तिला आहे याचं पूर्ण भान संभाजीराजांना होतं. आणि म्हणून श्री सखी राज्ञी आणि ती जयती, सतत ती विजयी हो ही शुभकामना हा पती व्यक्त करतोय. ह्या पार्श्वभूमीवरती आपण मध्ययुगात साधारण 7व्या शतकातलं मुद्रा राक्षस नाटक, माझं अत्यंत आवडीचं नाटक. म्हणजे आजकाल आपण थ्रिलर आणि सस्पेन्स अशा कल्पना म्हणतो ना, तर 7व्या शतकातलं एक नाटक आपण वाचलं की आपल्या लक्षात येऊन जातं की कन्सेप्ट काय आहे, केवढं थ्रिलर आणि सस्पेन्स आहे. शेवटपर्यंत आपल्याला काही कळतच नाही की काय घडतंय, नक्की काय चाललंय. आपण असे फक्त गुंतत 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 पुढे पुढे धावत राहतो. दमछाक होत असते पण एक क्षण सुद्धा मागं जायची इच्छा होत नाही. आणि मग नाटकाच्या शेवटी आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होतं. पण नाटकाच्या आरंभी नटी आणि सूत्रधाराचा, संस्कृत नाटक नटी आणि सूत्रधाराने सुरू होता आणि तिथे सुद्धा नटी आणि सूत्रधाराच्या संभाषणाने हे नाटक सुरू झालंय. आमची दोघांची समान असेल तर आमची स्थिती आहे, पण आमच्या शत्रू राष्ट्राची आमच्यापेक्षा जास्त असेल तर आमची ती क्षय अवस्था आहे. आणि म्हणून नेहमी तुलना केली पाहिजे, राजनीतीचा विचार कर. आणि ते त्याचा विचार तू करतेस. स्त्रीवर का
पुन्हा तेच की धर्म, अर्थ आणि काम ह्या तिन्ही वर्गाचा तू उपयोग करतेस, तो प्राप्त करून देतेस. मत भवन नीती विद्ये, नीती म्हणजे राजनीती. आणि मी आता जसं म्हटलं की हे सगळं मिळून राजनीती ही एका गोष्टीवरती अवलंबून नसते. ती अंतर्गत सुव्यवस्था आणि परदेश नीती. मुळात आपण नेहमी जेव्हा विदेश नीती आजकाल तर खूप मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा सुरू झाली आहे. छान आहे, कारण एक काळ असा होता की हे विदेश नीती वगैरे हे आपले विषयच नाही, आपण फार लांब होतो. पण नाही, आपल्या प्रत्येकाचा एक त्यात भूमिका असते, आपल्या कळत न कळत. कारण अंतर्गत सुव्यवस्था आणि सुरक्षा ही विदेश नीतीवरती अवलंबून असते. किंवा रादर मी उलटं बोलायला हवं होतं, विदेश नीती ही अंतर्गत सुरक्षा आणि सुव्यवस्थेवर अवलंबून असते. अर्थशास्त्रामध्ये 4 प्रकारचे धोके प्रत्येक राष्ट्राला सांगितले. त्यात एक म्हणजे आपल्या देशांतर्गत कुठे बंडाळी झाली तर त्याला बाहेरनं मिळणारा प्रतिसाद, बाहेर झाली तर देशातून मिळणारा. मी उदाहरणं देणार नाही, आपला तो विषय नाही आहे, पण आपल्याला फक्त ह्या शब्दाचे अर्थ बघायचे म्हणून मी सांगते. पण बाहेर कुठे बंडाळी झाली तर आपल्या देशातून कसं सहाय्य होतं, सध्या चालू आहे सगळं. देशांतर्गत सहाय्य आणि बाह्य अशा 4 प्रकारच्या आपत्ती राष्ट्रासाठी असतात. आणि ह्या आपत्तींवरती जर का नियंत्रण ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे देशांतर्गत सुरक्षा आणि सुव्यवस्था ही बघावी लागते. कारण तिथे थोडी जरी गडबड झाली तरी लगेच ती बंडाळी बाहेरून आतमध्ये यायला वेळ लागत नाही. आणि म्हणून ही जे नीतिविद्या आहे ही खूप महत्त्वाची असते राजनीतीमध्ये. आणि मग कार्याचार्य, आचार्य, पुढं बघूया आपण. म्हणून तू कार्याची आचार्य आहेस, हे सगळं कार्य तू करणारी आहेस. आणि म्हणून लवकर, असं खूप सुंदर. म्हणजे मला हा श्लोक पत्नीसाठी मी पहिल्यांदा जेव्हा ऐकला तेव्हा मी अगदी भारावून गेले की ह्याच्यापेक्षा आणखी कौतुक काय असू शकतं आपल्या पत्नीचं. आणि ते करणारा तो पुरुष आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की आपल्याला वाटतं की पुरुष आमच्यावर अन्याय करतात, पण कधी कधी असं लक्षात येतं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर जसं आत्ता हे मी सांगितलं, किंवा कालिदासाच्या नायिका ज्या हळुवारपणे तो उभ्या करतो, ते वाचताना ज्याला कालिदासाने लिहिलं हे माहिती नाही, तो असा विचार करेल एखाद्या स्त्रीनेच लिहिलंय, पण नाही, ते एका पुरुषाने केलेलं वर्णन असतं. वर्णन, हो, श्लोक, हो, सचिवा. पण मला त्याच्यापेक्षा सुद्धा आवडतं म्हणून मी तो टाळलाय. पण असं राजा रविवर्मांचं चित्र मी पहिल्यांदा पाहिलं. त्यात आपल्या अपत्याला दुग्धपान, स्तनपान करणारी स्त्री आहे. उत्तरीय तिचं गळून पडलंय, हात असे पाठीमागे आहेत आणि ज्या आनंदाने ती ते स्तनपान करते. मी कॉलेजमध्ये होते, 11वीत होते, पण पहिल्यांदा ते चित्र पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं, अरे एवढा आनंद असू शकतो. आणि हा रेखाटणारा पुरुष आहे. त्यामुळे पुरुष मला असं वाटतं अधिक चांगल्या पद्धतीने स्त्रीचं चित्र उभं करतात असा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटायला नको की पुरुष आपल्यावर अन्याय बिन्याय. आपली उपायनिलय आपण असतोच, त्यामुळे त्याचा उपयोग व्यवस्थित करायचा असतो आणि मग त्यांच्याकडनं जे हवं ते साधायचं असतं. त्यानंतर आता खऱ्या अर्थाने आपल्या विषयाकडे आपण वळूया. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हा चित्रपट येऊन गेला होता आणि मी म्हटलं तसं की नेहमी नकार नकार नकार, एक निगेटिव्हिटी भरून राहिलेली असते. आजकाल सो कॉल्ड फेमिनिस्ट विचारातनं ती खूप जास्त येते. मला कधीच असं वाटलं नाही की मी स्त्री का आहे. उलट पुढल्या जन्माचं पण सेटिंग पूर्ण झालेलं आहे आणि मला पुन्हा स्त्री म्हणूनच यायचं आहे, भारतातच यायचं आहे, याच सगळ्या विषयांचा अभ्यास करायला पक्का आहे, फिक्स आहे. पण स्त्री म्हणून यायचं आहे, कारण स्त्री म्हणून माझी ताकद मला दाखवता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली प्रजा, सुप्रजा कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार फक्त स्त्रीचा असतो. दुर्दैवाने आज आमच्या तरुणाईला हे कळतच नाही आणि त्यामुळे खूपदा आम्हाला आमचं अपत्य नको, मी अपत्य म्हणते, म्हणजे त्यामुळे तिथे मुलगी किंवा मुलगा हा प्रश्नच नाही. हे नाही होता कमा. हे अपत्य माझं आहे आणि ते मी कसं निर्माण करायचं आहे हे ठरवण्याची धमक आपल्यात असली पाहिजे. त्यामुळे ही स्त्री जन्माची कहाणी आहे. आणि मग इथे यथेयम पृथ्वी महीभूतानां गर्भमादरे
एवा दधामि ते गर्भ तस्मै त्वामवसे हुए. हा अथर्ववेदातला मंत्र आहे. पत्नी पतीला सांगते की श्रेष्ठ पृथ्वीप्रमाणे मी उदरात तुझं गर्भधारण केला. बघा हा, ती स्वतःची तुलना कोणाशी करते की मी श्रेष्ठ पृथ्वीप्रमाणे तुझा गर्भधारण केला. सामान्य नाहीये मी. ती जशी अचला आहे, ती जशी स्थिर आहे, तशी मी आहे. आणि प्रत्येकाला आधार देण्याचं महत्कार्य ती करत असेल तर मीही तेच कार्य करते, हे तू लक्षात ठेव. आणि त्यामुळे ह्या गर्भाची भरण पोषण रक्षण सगळी जबाबदारी मी तुझ्या शिरावर टाकते आणि ती तुला पार पाडलीच पाहिजे, असा तो एक विश्वास तिच्या मनात आहे. आणि ती वचन मागते त्याच्याकडनं अप्रत्यक्षपणे की हे तुझं कर्तव्य आहे आता ह्याच्यानंतर, कारण हे बाकीचं मी बघते. पृथ्वीप्रमाणे मी स्थिर आहे आणि हे अपत्य मी जन्माला घालणार, पण त्याचं भरण पोषण आणि रक्षण मात्र तू केलंच पाहिजे. पुढे पुत्रेण ता कुमारेण विश्वम आयुर्व्यश्नुतः. विश्वम आयुर्व्यश्नुत यज्ञ करताना त्या दंपतीच्या भोवती मुलगे आणि मुली असतील तर त्याचं कौतुक केलेलं आहे. म्हणजे कुठेही फक्त मुलगे आहेत म्हणून कौतुक आहे का? नाही, मुलगे आणि मुली असताना कौतुक केलेलं आहे. नंतर यदि मातरो जनयंत वन्यवन्याः कर्ता सुकृतोस्य रुंदन. पुत्र पित्याची सत्कर्म करतो. मुलगा झाला की आनंद का? तर माझा विचार, माझी जी कार्य आहेत, चांगली कार्य आहेत, ती पुढे माझ्या नावाने, माझ्या वंशाच्या नावाने चालू करणारा कोण आहे? तर हा पुत्र आहे. कन्या माझी दुसऱ्या घरात जाणार आहे, पण ती आदराचं स्थान आहे, आदराला पात्र आहे. म्हणजे दोघंही गुणी आहेत आणि त्यांच्या गुणांचं सार्थ कौतुक सगळेजण करतात. पुढं पुंसवन विधीबद्दल नेहमी एक चर्चा होते. आता पु म्हणजे पुल्लिंग, हे आपल्या डोक्यात अगदी पक्क बसलेलं असतं आणि म्हणून पुंसवन विधी हा फक्त पुत्राच्या उत्तम आयुरारोग्यासाठी गर्भात असताना केला जाणारा अशी मान्यता आहे. पण ही चुकीची आहे. असे खूपच चुकीचे ग्रह आपण करून घेतलेले आहेत. मुळात पुंसवन विधी हा अपत्याच्या स्वास्थ्यासाठी आणि वृद्धीसाठी असतो. आणि अपत्य जेव्हा म्हणतो तेव्हा तिथे स्त्री किंवा पुरुष हा भेद नाही. ते जे कोणी अपत्य असेल ते उत्तम आयुरारोग्य घेऊन येऊ दे, उत्तम बुद्धी घेऊन येऊ दे म्हणून केला जाणारा हा विधी आहे. त्यानंतर तर हां, आता मात्र स्त्री जन्माची कहाणी, त्याचे संदर्भ मिळतात. सगळ्याच काही गोडगोड असतं असं नाही आणि ते कुठल्याच समाजात नसतं. ते सगळीकडेच डावं उजवं असतं. त्यामुळे त्याला किती कवटाळून बसायचं हे आपण ठरवायचं. आणि मी म्हणून म्हटलं ना की मत भवन नीती विद्या, आपल्या भवनाची नीती मीच आहे हे ठरवून जर का आपण पुढे जात असू तर अर्थात अथर्ववेदामध्ये वगैरे किती सुंदर मार्गदर्शन केलंय ते बघणार होत आपण. पण मुळात त्या पुत्र झाला की त्याला प्रेमाने उचलून घ्यायचं आहे आणि मुलगी झाली की मात्र तिला टाकून द्यायचं आहे असं तैत्तिरीय संहितेमध्ये म्हटलेलं आहे, स्पष्टपणे म्हटलेलं आहे. नंतर ऐतरेय ब्राह्मणामध्ये कन्येला कृपण असं म्हटलेलं आहे. वेद काळाचा आपण विचार करतोय, आपण नंतरच्या काळाचा नाही करतो. आणि म्हणून वेदकाळामध्ये अजिबात वाईट स्थिती नव्हती. काही अशी उदाहरणं सोडल्यास स्त्रिया आणि मुलींचं अगदी छान कौतुक होत होतं असं आपल्याला दिसून येतं. आता लहानपण हे मुळात, हां ह्याच्या आधी एक स्लाईड राहिली माझी करायची. मुळात रम्य ते बालपण असं आपण म्हणतो. मग मुलींना खेळायला मिळत होतं का? मला आठवतं आम्ही बोंडला म्हणायचो, बोंडला खेळायचो किंवा हादगा म्हणतात त्याला. आणि मग त्यात आला माझा सासरचा वैद्य. अंगात अंगरकं फाटकं तुटकं, डोक्याला बागोटं फाटकं तुटकं, हातात काठी जळकं लाकूड, कपाळाला टिळा शेणाचा, तोंडात विडा, पात्रा किडा, दिसतो कसा बाई महारावाणी, बाई महारावाणी, असं अगदी भयंकर चित्र होतं. आणि मग आला माझा माहेरचा वैद्य. मग त्याचा अंगरखा कसा पंचरंगी, पागोटं कसं सुंदर, कपाळाला टिळा चंदनाचा, तोंडात विडा केशराचा, असं खूप छान वर्णन. पण ही जी दोन वर्णनातली तफावत आहे की ही अगदी अलीकडल्या मध्ययुगीन काळानंतर आलेली आहे, पण ती आहे. आणि त्यामुळे लहानपणी माझ्या मनात असं विचार, अरे बापरे, म्हणजे सासर इतकं भयंकर असतं. हा एक नकळत रुजला गेलेला विचार होता, नकळत. पण एकूणच जर का आपण वेदकाळातलाच विचार केला तर रम्य आहे बालपण.
मुली छान खेळ खेळायच्या. तुम्हाला माहिती कुंती चेंडू बंदूक क्रीडेमध्ये तासन तास रमलेली असायची असं वर्णन आहे. रामायणात शांता तासन तास कंदुक क्रीडेमध्ये रमलेली असायची असं वर्णन आहे. त्यांना झोपाळ्यावरती झुलायला आवडायचं, त्यांना जलक्रीडा करायला आवडायची, पोहता यायचं. कामसूत्रानुसार कित्येक कला त्यांना शिकवल्या जायच्या, त्यात त्या रममाण व्हायच्या. मैत्रिणींबरोबर उपवनात जाणं आणि गप्पा मारणं हा खास आवडीचा विषय होता. म्हणजे हा आजचा विषय नाही आहे, हा तेव्हापासून चालत आलेला आहे आणि आपण तो छान चालवतो. तर त्यामुळे असं मैत्रिणींबरोबर गप्पा मारणं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक गोष्ट मात्र मला इथे सांगावीशी वाटते, ती म्हणजे सातवाहन राजाची. नवीन लग्न झालेलं होतं, आपल्या नवपरिणीत वधूला घेऊन जलक्रीडेला गेला आणि मग पाणी उडवायला लागला. ती अनुनय करत होता, तिला ते अजिबात आवडलं. पण ती काय म्हणाली, मोदकाईही माम ताडय. ह्या भल्या माणसाला असं वाटलं, अशी काय माझी नवपरिणीत वधू जलक्रीडेला पाण्यात उतरलो आणि म्हणजे मोदकानी मार. बिचाराला संस्कृत येतच नव्हतं आणि म्हणून त्यांनी पटकन सेवकांना सांगितलं, जा आणि कसंही करून मोदक घेऊन या. मोदक आल्यावर राणी अचंबित झाली, अरे हे काय, अगं तूच तर सांगितलंस. तिने कपाळाला हात लावून घेतला. तिच्या लक्षात आलं, हे बाबा आपले संस्कृतमध्ये शून्य आहे. आणि मग तो अपमान झाल्यानंतर राजांनी संस्कृत शिकलं. अर्थात मग ते गुणाढ्याची कथा वगैरे येते, पण मुळात कथा ही जी आहे याच्यात दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक तर राणी संस्कृताची विद्वान होती आणि दुसरं जलक्रीडा वगैरे करत होती राजाबरोबर. त्यामुळे तेवढं स्वातंत्र्य त्यांना होतं आणि म्हणून रम्य हे बालपण होतं. नक्कीच ते रम्य होतं तोपर्यंत जोपर्यंत त्या माहेरी राहत होत्या. कारण सासरी गेल्यावर स्वाभाविकच जबाबदाऱ्या बदलतात, पण माहेरी साधारणपणे 16 ते 20 वर्षापर्यंत त्या असायच्या आणि त्यामुळे तसं छानपैकी खेळणं बिळणं त्यांना मिळत होतं आणि त्यामुळे ते सासर जे बंदी शाळा वगैरे वाटत होती तसं काही त्यांना वाटलं नाही कधी. असं एकंदरीत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतं. त्यानंतर त्यांचं शिक्षण होत होतं का, तर हो. कारण मुळातच कसं आहे, आपल्याकडली संकल्पना जी आहे, माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठितः न शोभते सभामध्ये हंसमध्ये बकुळ. माता आणि पित्याने जर आपल्या अपत्यांना शिकवलं नाही तर ते शत्रू आहेत, इतकं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मुळात विद्येचं प्रयोजन काय आहे, शील वृत्त फलाविद्या. विद्या ही कशासाठी आहे, तर उत्तम चारित्र्य आणि वृत्त म्हणजे सोर्स ऑफ लाईव्हलीहूड, आपल्या जीवनाचं जीवन यापनाचं साधन म्हणून विद्या आहे. पण मुळात उत्तम चारित्र्य घडवणारी ती विद्या, आजकाल आपण डिग्र्या मिळवतो, आपण विद्या मिळवत नाही. कुठेतरी हा भेद राहतोय आणि तो दिसतोय. पण तेव्हा असं नव्हतं आणि त्यामुळे मुलीला न शिकवणं हा प्रश्नच येत नाही. हां, कदाचित तिला आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये पाठवत नसतील, पण घरी तिच्या अध्यापनाची व्यवस्थित सोय होत होती आणि त्यामुळे मुली किती विद्वान होत्या. तर इथे आपल्याला असं दिसतं की उपनयनाच्या वेळी स्त्रस्त्रारोहण नावाचा एक विधी असतो आणि त्यावेळेला माता हे सगळे मंत्र म्हणत असते. म्हणजे मुळात एक तर मंत्राचा अधिकार तिला आहे, मंत्र म्हणण्याचा अधिकार स्त्रियांना नाही, हे पूर्ण चुकीचं आहे. मंत्र करत्यात जर का त्या होत्या तर मंत्र न म्हणता त्या राहतील कशा. त्यामुळे हा नंतरच्या खूप नंतरच्या काळात आलेला विचार आहे. मुळात कुठेही हा विचार आपल्याला दिसत नाही. त्यानंतर तिचा उल्लेख नेहमी सरस्वती म्हणून केला जातो. योषा, पत्नी, नारी हे सगळे समानार्थी आहेत पत्नीसाठी आणि तिचा उल्लेख करताना सरस्वती म्हणून केला आहे. बघा, विद्येची जी देवता आहे तिची उपमा आपल्या पत्नीला दिली गेली आहे प्रत्येक वेळेला. मग उदाहरण ऋग्वेदातलं असेल, शतपथ ब्राह्मणातलं असेल किंवा अथर्ववेदातलं असेल, कुठेही. पण पत्नी ही सरस्वती आहे, ती इतकी विद्वान आहे आणि हे पती कौतुकाने म्हणतो. म्हणजे कुठेही त्याला त्याचं माझ्यापेक्षा शहाणी आहे का, नाही. ती विद्वान असेल तर ती विद्वान आहे म्हणून प्रामाणिकपणे मान्य करण्याचं मोठेपण
त्यावेळेच्या म्हणते वेदकाळातल्या पतींच्या मनामध्ये नक्की होतं आणि ते सगळीकडे दृग्गोचर होतं. आपण ही 2-3 उदाहरणं बघितली, पण असंख्य ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं की पत्नीच्या विद्वत्तेचं फार मोठं कौतुक तिथे केलेलं आहे. मग आता इथे हा जो ऋग्वेदातला श्लोक आहे किती सुंदर आहे बघा. मधुर आणि सत्य बोलणारी, कचा नाही बोलायचं. कारण असं बोलणारी अशी वागणारी असेल तिला कलंत्र नाव आहे. कल 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 करते हा वेळ. पण कलत्र ह्याचा अर्थ मग असा माझ्या लक्षात आला की जी प्रकृतीने अशक्त आहे, स्वाभाविकच तिला सहन होत नाही. आणि मग कलकल करण्याचं साधन हे साधनदर्शक प्रत्यय आहे. त्यामुळे ती कलत्र होते. कलत्र व्हायचं नाही आपल्याला, पण जिथे हवं तिथे मात्र ठामपणे आवाज उठवायचा. तर त्यामुळे ती मधुर बोलणारी आहे, सत्य बोलणारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांनाही तीच प्रेरणा देणारी आहे. म्हणजे केवळ मी तशी असून चालणार नाही. आपण पतिव्रता ह्याचं एक भयंकर वेगवेगळं चित्र उभं केलं. काय तर पती चुकीचा वागला तरी त्याच्या मागनं जाणार नाही. पतीला व्रताच्या दिशेने घेऊन जाणारी ती पतिव्रता आहे. व्रताचरण तो चुकत असेल, चल इकडे ये, हा मार्ग चुकीचा आहे, हे तिने दाखवून दिलं पाहिजे आणि नुसतं दाखवून त्याला घेऊन गेलं पाहिजे. तर त्यामुळे हे इतरांना प्रेरणा देणारी आहे, हे महत्वाचं आहे. उत्तम बुद्धिशाली आहे, योग्य सल्ला देणारी आहे. म्हणजे सल्ला देते ह्याचा अर्थ पती तो घेतोय, असं नाही आहे की तू कोण आलीस सांगणारी. तो तिचा सल्ला घेतोय आणि सर्व प्रकारच्या यज्ञांना धारण करणारी आहे. म्हणजे यज्ञ करण्याचे अधिकार होते, सगळे नसतील पण त्यातले काही विधी ती निश्चितपणे करत होती असं आपल्याला लक्षात येतं. आणि त्यातले मंत्रही ती म्हणत होती. मग पुढं आता इथे शिवानहशतम अथर्व वेदामध्ये इथे पण पुन्हा ती सरस्वतीच आहे. त्याच्यानंतर अथर्व वेदातला हा दुसरा संदर्भ आहे, ब्रह्मचर्येण कन्या युवानम विंदते पती. ब्रह्मचर्याने कन्या तरुण पुरुषाला आपला पती म्हणून निवडते. आता मुळात ब्रह्मचर्य ह्या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक शारीरिक शुद्धता, विवाहापर्यंत इतर कुठल्याही व्यक्तीशी संबंध न येणं, किंवा आपल्या 4 आश्रमातला पहिला आश्रम जो आहे ब्रह्मचर्य आश्रम, तो. दोन्ही अर्थाने ती शुद्ध आहे, ती विद्वान आहे, तिने पहिला आश्रम पूर्ण केलाय. कारण ती स्वतः शिकलेली नसेल तर तिला सुशिक्षित पती कसा मिळेल. त्यामुळे ती शिकलेली आहे आणि स्वाभाविकच तिच्या अपेक्षा त्या आहेत. आणि मग ती आपल्या पतीची निवड करते. पुन्हा ती निवड करते, युवान विंदते पती. विंद, ती सिलेक्ट, टू सिलेक्ट, हा भाग त्यातला महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्या मुली बाहेर जाऊन शिकत होत्या, क्वचित प्रसंगी तेही आहे. कारण आचार्या हा शब्द आलेला आहे, उपाध्याया हा शब्द आलेला आहे. जर का गुरुकुल ही मुलांसाठी असतील तर मुलींची व्यवस्था काय. जसं मी म्हटलं की उपनयन मुलींचीही होत होती. उपनयन विधी मुलींचा अगदी नियमितपणे होत होता. त्या जानवं घालत होत्या, सगळं होत होतं. फक्त भिक्षा मागायला वेगळ्या वेगळ्या घरी न जाता काही ठराविक आपल्या नात्यातल्या 5 घरची भिक्षा मागून घरातच त्या मुलींना त्यांचे वडील, त्यांचे काका, त्यांचे मोठे बंधू किंवा इतर कुणीतरी नातेवाईक शिकवत असे. एवढाच फक्त फरक होता. पण कधी कधी त्या बाहेरही गुरुकुलात नक्की जात होत्या आणि म्हणून आचार्य हा शब्द आलेला. कारण आचार्य हा पुरुष शिक्षकासाठी असलेला शब्द आहे. मुळात आचार्य शब्दाची व्युत्पत्ती पण फारच वेगळी आहे, खूप सुंदर आहे, पण आपण ती सोडून देऊया. पण इतकी सुंदर व्युत्पत्तीचा शब्द स्त्रीसाठी वापरला जातो, ह्याचाच अर्थ त्या स्त्रियांचीही गुरुकुलं होती आणि त्या शिकवतही होत्या. त्यानंतर उपाध्याया हाही असाच शब्द आहे की शिक्षण देणारी स्त्री. केवळ मंत्र म्हणणारी गुरुच्या मागणं नाही, तर ती स्वतः शिकवत होती. आणखीन काही स्त्रियांचे उल्लेख आपल्याला वैदिक साहित्यात मिळतात. त्यातला आहे सद्योद्वाहा आणि ब्रह्मवादिनी. मग सद्योद्वाहा म्हणजे काय तर शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर विवाह करणारी स्त्री. म्हणजे 16, 17, 20 वर्षापर्यंत माझं शिक्षण झालंय आणि आता मला पुढे शिकायचं नाही, मला लग्न बिग्न करून छान संसार करायचा आहे, पण तिच्या त्या मताचा सन्मान होता.
तिला तो अधिकार होता सांगण्याचा आणि ती मोकळेपणी ते सांगायची आणि मग तिच्या अनुरूप तिला पती बघून दिला जायचा. आणखीन कोण तर ब्रह्मवादिनी. म्हणजे जर का सद्योद्वाहा काही मुली असतील तर काही मुलींना असं वाटत असेल नाही मला लग्न बिग्न करायचंय, मला अभ्यासातच रममाण व्हायचंय, अध्ययन आणि अध्यापन करतच माझं आयुष्य गेलं पाहिजे. तर तेही त्या ठामपणे सांगत होत्या आणि त्यांना ब्रह्मवादिनी होण्याचा अधिकार घरातून दिला जात होता. स्त्री स्वातंत्र्य किती होतं. आज सुद्धा आपल्याला माझी मुलगी लग्न करत नाही, बापरे, काळजी असते. ती अयोग्य आहे असंही मी म्हणणार नाही, पण ती योग्य मार्गाने जर जाणारी असेल तर तिच्या त्या मताचा आपण मान ठेवला पाहिजे. तो तिथे ठेवलेला आपल्याला दिसतो. म्हणून त्या सद्योद्वाहा होत्या, सद्योद्वाहा आणि ब्रह्मवादिनी सुद्धा होत्या. कूर्म पुराणामधलं हे वाक्य मला फार आवडतं. पुरा कल्पे तथा इष्यते. म्हणजे काय कसं आहे की वेद काळामध्ये ही परिस्थिती होती, मग पुढे काय, पुढे मग शिक्षण देत नव्हते का? नाही, असं नाही आहे. कूर्म पुराण स्पष्टपणे सांगतं पुरा कल्पे तथा इष्यते. जसं पूर्वी होतं ना तसंच अजून चालू आहे. अजूनही आम्ही त्यांना शिक्षण देतो, सगळं तसंच चाललेलं आहे असं कूर्म पुराणातलं वाक्य आहे. पण आपला पुराण काल नाही आहे म्हणून फक्त मी ते एक वाक्य घेतलं. त्यानंतर ऋषिकांचा उल्लेख रविराजांनी केला. त्या ह्या ऋषिका कोण आहेत तर ऋषी आणि त्याला क प्रत्यय लागलाय. क प्रत्यय हा दोन अर्थाने येतो, स्वार्थेकन अल्पार्थेकन. संपूर्ण अर्थाने म्हणजे जेव्हा आपण एखादा अश्वक असा शब्द वापरतो तेव्हा अश्वाच्या गुणांनी युक्त असा. बालक असं म्हणतो, छोटस श्रावक बालक अगदी छोटे. इथे कुठेतरी अल्प अर्थाने, अल्प अर्थ याचा अर्थ वयाने लहान, अजून बुद्धीचं प्रगल्भता आलेली नाही अशा अर्थाने. पण जेव्हा अश्वक म्हणतो तेव्हा मात्र तो पूर्ण त्या अश्वाच्या गुणांनी युक्त असा मायटी हॉर्स, ब्लॅक स्टॅलियन. आणि इथे ऋषिका हा शब्द आला. त्यामुळे ती ऋषी गुणांनी युक्त असलेली आहे आणि ती मंत्रकर्ती आहे, मंत्रद्रष्टी आहे. फक्त मंत्र म्हणणारी नाही आहे, मंत्रवक्ती नाही आहे, तर मंत्रकर्ती आहे. आणि बृहद देवतेमध्ये या 24 बायकांची यादीच दिली आहे की ह्या सगळ्या ऋषिका होत्या. म्हणजे एखाद दुसरीने लिहिल्या असतील तर नाही, 24 बायका आणि ह्याच्या पलीकडेही आणखीन काही आहेत. पण अगदी वेदातल्याच म्हणून म्हणायच्या तर ही यादी तिथे दिली आहे. त्यात मग ती घोष आहे, गोधा आहे, विश्ववर आहे, ही यादी अख्खी आहे. आता घर आहे, कुटुंब व्यवस्था हा आपल्या आजही आपला आधार आहे आणि त्यामुळे समाजाचं एक वेगळं चित्र आपल्याकडे तयार होतं. त्यामुळे तेव्हा तर ती कुटुंब व्यवस्था किती रुजलेली होती, किती मान्य होती, सन्मान्य होती हे आपल्या सहज लक्षात येतं. अशा परिस्थितीमध्ये तिला बहिणीचं स्थान काय होतं? स्त्री जन्म आणि तुझी कहाणी मध्ये तिला बहिणीला विचारतच नाहीत का, भाऊ म्हणाले उठ की उठ, बस की बस, असं होतं का? नाही. तर इथे भाऊ असं म्हणतोय की बहीण माझी प्रेरणा स्त्रोत आहे, प्रेरणा स्त्रोत आहे आणि पौरुषाने युक्त अशी कार्य करण्याची प्रेरणा देणारी ती आहे. म्हणजे मला आठवतंय, मला लहानपणी एक आम्हाला कविता होती, त्याच्यामध्ये बाळ चालला असे रण, घरा बांधते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते औक्षण, याचं विक्रमी बाहूंनी स्वातंत्र्यता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा. ती माता सांगते, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते विलासा. मी महाराष्ट्र कन्या, आणि महाराष्ट्र हा संकुचित भूप्रदेश नाही आहे, महान राष्ट्राची मी कन्या आहे आणि वीराचा धर्म काय आहे तो मी जाणते. आणि म्हणून तू जेव्हा आता युद्धाला निघतोयस ना, मी माझ्या पंचप्राणांची आरती ओवाळते आणि त्यांनी मी तुझं औक्षण करते आणि रक्षण करते, असा विश्वास ती आपल्या पुत्राच्या मनात निर्माण करते. कुमार संभवातली पार्वती 6 दिवसाचा कार्तिकेय युद्धावरती सेनापती बनून निघालाय आणि मातेच्या पाया पडायला येतो. आणि तिचे शब्द काय आहेत? अरे तू 6 दिवसाचा आहेस, तुला कुठे नेत आहेत? ती म्हणते मी वीरमाता आहे आणि शत्रूचं निर्दालन करून माझं नाव सार्थ कर, परत येऊ नको अपयश घेऊन, शत्रूला मारूनच ये.
कारण मी वीरमाता, मी कुणाला जन्म दिलाय हे मला माहिती आहे. जिजाबाई राजे आग्र्यात आहेत, कोंडीत आहेत, ते परत येतील की नाही काही कल्पना नाहीये. पण ती बाई एक किल्ला घेते, राज्य इकडली काडी तिकडे होऊ देत नाहीये. ह्या आमच्या आदर्श, ती पार्वती, ती जिजाबाई, अशा आदर्श असल्यामुळे हा भाऊ म्हणतो की पौरुषयुक्त कार्य करण्याची प्रेरणा मला माझी बहीण देते. पुढं दुसरा अथर्ववेदातला आहे, तोही श्लोक किती छान आहे बघा, की मुळात तो आपल्या बहिणीचा किंवा बहिणीसारख्या कुठल्याही स्त्रीचा, आणखीन मग पुढे जे काही आहेत की मित्राला फसवतो, वयाने मोठे असून सुद्धा विवेक नसल्याप्रमाणे जो वागतो, असा माणूस समाजात राहण्याच्या लायकीचा नाही आहे. तो अत्यंत हलका आहे, तो नीच आहे असं म्हटलं जातं. पण मुळात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बहिणीला जो अपशब्द वापरतो किंवा बहीण सदृश कुठल्याही स्त्रीला तो अपशब्द वापरत असेल तर समाजात राहायच्या लायकीचा नाही आहे असं जाहीर सांगितलेलं आहे. नंतर आता भूमातेची प्रार्थना करताना असं म्हणते, हे भूमाते या जीवासाठी वृद्धिंगत हो. तो कवी सांगतोय, मी तुझा पुत्र आहे, माता भूमी पुत्रोहम पृथिव्याः, ही जी कल्पना आहे मुळात कसं आहे ना, आपण कनेक्टिंग द डॉट्स हे करत नाही. अथर्व वेदामध्ये माता भूमी पुत्रोहम पृथिव्या आणि पूर्ण भूमी सुक्त आहे आणि वंदे मातरमचा तो संस्कृत व्हर्जन आहे, मूळ ते आहे. गेल्या वेळेला आपण हे सगळं ऐकलंय, इतकं जाज्वल्य आहे, इतकं सुंदर आहे. पण ही भूमी म्हणजे कुठली, तर अर्थशास्त्रात त्याचं उत्तर मिळतं. अर्थशास्त्रातलं पहिलं सूत्र आहे की पृथिव्या लाभे पालनेच्या यावंती अर्थशास्त्राणी पूर्वाचार्यैः प्रस्थापितानि प्रायशस्तानि संवृत्त्यैकमिदं अर्थशास्त्रं कृतम्. असं मला मोठं सूत्र आहे. त्यात कौटिल्य हे व्यक्तिमत्व काय आहे याची एक झलक मिळते आपल्याला. तो काय म्हणतो, पृथ्वीचा लाभ आणि तिचं पालन ह्याच्यासाठी माझ्या पूर्वीच्या आचार्यांनी रचलेल्या शास्त्रांचा अभ्यास करून, आणि त्यांनी ती केवळ रचली नाहीयेत तर त्यांनी ती विख्यात केलेत अशा शास्त्रांचा अभ्यास करून मी हे नवीन अर्थशास्त्र रचले. कृष्ण जसं म्हणतो ना, ऋषीभी बहुधा प्रोक्तम, मी कुठे काय नवीन सांगतोय, अगदी तसा नम्र हा चाणक्य, खूप गोड व्यक्तिमत्व आहे. लोकांना कौटिल्य कुटिलमती कौटिल्य हा त्या मुद्रा राक्षसने त्याला केलंय, पण अक्षरशः असं लक्षात येतं की असा जर का तो असेल तर पावलोपावली आपल्याला तो हवा. आणि मग तो पहिलं सूत्र असं देतो आणि मग 9व्या अधिकरणामध्ये तो म्हणतो की जेव्हा मी सतत पृथ्वी 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 म्हणतोय तेव्हा इज दॅट द एंटायर ग्लोब. आणि मग तो सांगतो देशः पृथ्वी. मी जेव्हा पृथ्वी म्हणतो ना की पृथिव्या लाभे पालनेचं, तेव्हा एक निश्चित भूप्रदेश माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्याला मी देश असं म्हणतो. आम्हाला देशाची कल्पना नव्हती असं नाही आहे. देशः पृथ्वी तस्यां, त्या पृथ्वीमध्ये हिमवत समुद्रांतरम उदीचिनम तिर्यक सहस्त्रयोजन क्षेत्रम चक्रवर्ती क्षेत्रम. कुठे तुम्ही एकछत्री अंमल स्थापन करायचा आहे तर हिमालयापासून समुद्रापर्यंत पसरलेल्या ह्या तिर्यक अशा सहस्त्रयोजन म्हणजे विशाल भूभाग असलेल्या पृथ्वीवरती चक्रवर्ती राज्य स्थापायचं, एकछत्री अंमल निर्माण करायचं. म्हणून आपल्या लोकांनी, आपल्या राजांनी बाहेर आक्रमणं केली नाहीत. आणि अशी, कारण अर्थशास्त्रात 3 प्रकारचे राजे आहेत, त्यातली असुर ही जी संकल्पना आहे ही आपल्याकडे शिवलीच नाही आहे. आपण खूप सुदैवी आहोत. म्हणून हे चक्रवर्ती क्षेत्र त्यांनी निश्चित केलेलं आहे. पुढे जर का आपल्या लक्षात येतं की पुढे आपल्या असं लक्षात येतं की छत्रपती शिवरायांचं स्वप्न काय होतं, असं त्या फ्रान्सचा एक कोण प्रवासी होता, त्यांनी त्यांच्या एका सरदाराला विचारलं आणि विनाविलंब त्यांनी सांगितलं, अहत पंजावर ते तहत पेशावर सगळी पृथ्वी स्वतंत्र करायची, सगळी पृथ्वी स्वतंत्र करायची. आणि कुठून, तंजावर ते पेशावर, पुन्हा तोच भूभाग येतो. आणि सावरकर जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या करतात तेव्हा ते काय म्हणतात, आ सिंधू सिंधूपर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवैर हिंदुरती स्मृता. पुन्हा बघा, आम्हाला जर का राष्ट्रकल्पना नसती तर हीच गोष्ट प्रत्येकाने का सांगितली असती की तंजावर ते पेशावर, सिंधूपर्यंत आणि हिमालयात समुद्रापर्यंत. आमच्या मंत्रपुष्पामध्ये आज समुद्रांतरा पृथ्वीची आम्ही प्रार्थना करतो.
म्हणजे आम्हाला निश्चितपणे आमचा भूभाग माहिती होता, कुठून कुठे आमच्या देशाच्या सीमा आहेत हे आम्हाला माहिती होतं. आणि अशा पृथ्वीला, अशा ह्या भूमातेला, आता कारण ती आमच्याकडली भूमी आहे, तिचा स्तन्य हा आमचा अधिकार आहे, अथर्ववेदात सांगितलंय. मी तुला एकदा आई म्हटलंय ना, मग आता नाटक नाही, तुझं स्तन्य मला मिळालं पाहिजे, जे जे तुझं आहे ते ते मला मिळालं पाहिजे, तो माझा अधिकार आहे. पण तोच फक्त माझा अधिकार आहे का? कर्मणी एव अधिकार राहते मा फलेषु कदाचन. तुझा अधिकार कर्मामध्ये. आणि मग माझं कर्म काय आहे, तर मग तिथे तो सांगतो की मी तुझा परिचारक आहे. परिचारक म्हणजे मी सेवक पण आहे, आणि परितः चरंती सहा परिचारक. हा, आणि असं फिरून मी डोळ्यात तेल घालून तुझं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. अशी तू माता आहेस आणि असा मी तुझा पुत्र आहे. हे माता आणि भूमीचं जे नातं आहे, माता आणि पुत्राचं जे नातं आहे, ते भूमीशी प्रत्येक भारतीय बांधत होता. त्या आर्यावर्तातला प्रत्येक माणूस बांधत होता, स्त्री पुरुष प्रत्येक. आणि म्हणून हा कवी असं म्हणतोय, हे भूमाते ह्या जीवासाठी वृद्धिंगत हो, तू फुलून ये, जे जे तुझ्याकडे ते भरपूर प्रमाणात आम्हाला दे. नंतर त्याला दाबणार नाहीस. कधीतरी भूकंप होता, कधीतरी गडबड होते, पण तेही तू करू नकोस अशी इच्छा कर. एखाद्या मातेप्रमाणे ह्या पुत्रासाठी तू प्रेमळ हो, त्याच्या चालण्यासाठी, त्याच्या पुढे जाण्यासाठी. फक्त चालायचं नाही आहे आम्हाला प्रगती करायची, आणि त्या प्रगतीसाठी तू पाठीशी असण्याशिवाय पर्याय नाही आहे. आईचा आशीर्वाद नसेल तर आम्ही कसं जाणार पुढे? त्यामुळे तुझा आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. त्यासाठी तू मृदू मुलायम हो. आणि माता तिच्या अपत्याला ज्याप्रमाणे आपल्या पदराखालती घेते, म्हणजे एक तर त्यावेळेला साड्या नेसल्या जात होत्या त्याही वेळेला, आणि बाळ आपलं येऊन कुशीत शिरत होतं त्याही वेळेचं, आणि आत्ताचंही. आता साडी नेसली नाही तर बिचारायला जागा नाही आहे, त्यामुळे आपल्याला साडी टिकवली पाहिजे. आत्ता मागच्या 4 दिवसापूर्वीच माझा सायप्रस कॉन्सुलेटमध्ये कार्यक्रम झाला, तेव्हा मी साडी हा विषय घेतला होता. आणि मग साडीचं महत्त्व सांगताना मी तेच म्हटलं की पुरुषांनी सोडला हा त्यांचा वेश, आम्ही बायकांनी नाही सोडलेला, आम्ही धरून ठेवला आहे. कारण ती आमच्या अपत्याची गरज आहे ना, वेळेला त्याला इथेच येऊन आश्रय घ्यायचा आहे. आणि तीच संकल्पना आम्ही आमच्या अथर्व वेदामध्ये सुद्धा म्हणजे वेदकाळापासून ती कल्पना आहे. विवाह होतच होते. मग विवाह कसे होत होते, तर इथे समनमध्ये मुली जात होत्या. समन ही कसं म्हणजे आज आपण जमलोय हे समन आहे. एखाद्या उत्सवाच्या निमित्त काही विशिष्ट प्रसंगाने लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते समन आहे. आणि त्या समनामध्ये आपल्या मुलीने नटून थटून गेलं पाहिजे असं आईच सांगते. आता वयात आलीस, योग्य वेळी विवाह झाला पाहिजे, समनात जा. म्हणजे त्यात हस्तक्षेप आई वडील करत नव्हते. जा तुझ्या आवडीचा बघ, पण त्यासाठी छान नटून थटून जा, कारण चांगली दिसलीस तर चांगला मुलगा तुझ्याकडे बघेल, आकर्षित होईल. पण समन ह्याचा हा एक अर्थ असला की विवाहासाठी इच्छुक तरुण तरुणी एकत्र जमत, असा समनचा एक अर्थ आहे. पण समनचा आणखीन एक अर्थ आहे की युद्धभूमी. जर युद्धभूमी असा आपण अर्थ घेतला तर त्याच्यासाठी नटून थटून जाणं म्हणजे जिरेटोप घातलाय, चिलखत घातलाय, तो रणरागिणीचा वेश धारण केलाय आणि अशी ती तिथे निघाले, अशी दुसरी कल्पना. आणि सभेत जायचं असेल तर ती त्या सभेमध्ये शोभली पाहिजे ना हंसाप्रमाणे, नाही तर सगळ्या बका म्हणून करतील. म्हणून ती विद्वत पूर्ण असली पाहिजे, विद्वान असली पाहिजे. म्हणजे समनचा कुठलाही अर्थ घेतला तरी तो इतका सुंदर आहे. आणि अशा समनमध्ये आमच्या तरुणी जात होत्या. एकतर काय माहिती आहे का, ते संस्कार असे दिलेले होते की आमच्या मुलांची पावलं वाकडी पडणारच नाही. मला कुमार संभवामध्ये नेहमी या गोष्टीची गंमत वाटते. नारदाने येऊन सांगितलं, त्याला तर काय उद्योगच नाही, आला पार्वतीचा विवाह त्या शंकराशी होणार आहे आणि ती तो एकपत्नी असेल हे पण सांगू, तुला काय माहिती बाबा. पण नाही, जाहीर करून टाकलं. बरं ते केलं ते हिमालयाला एकट्याला सांगितलं का नाही, पार्वती बसली आहे, तरुण वयात आत्ता नुकतंच तर तारुण्यात प्रवेश केलाय, झालं तिच्या मनात बीज रुजलं. मी नेहमी असं सांगते की वर्ल्ड्स बेस्ट लव्ह स्टोरी जर का वाचायची असेल आणि योग्य वयात वाचली पाहिजे. मी फार उशिरा वाचली, दुःख झालंय मला, पण ती खरंच वाचली पाहिजे.
की काय लेव्हलचं प्रेम असू शकतं हे कळण्यासाठी ती वाचली पाहिजे. आणि मग झालं पार्वतीचं डोकं ते तिच्या मनाने घेतलं की हाच माझा पती आहे. मग आता हा माझा पती असेल तर मी ह्याला कसं वरायचं, कारण हा बाबा योगी बनून गेलाय. सतीने जेव्हा आत्मदहन केलं त्यानंतर ह्याची सगळ्यातनंच विरक्ती, आणि त्याहीपेक्षा त्याला अहंकार आहे की माझा इतका श्रेष्ठ योगी नाही, आता ह्याला खाली आणलं पाहिजे ना. मग काय करायचं, ती हिमालयाला सांगते मला त्याची सेवा करायला जाऊ दे. आणि हिमालयात कुठलाही विलंब न लावता म्हणतो जा, फक्त सखीला घेऊन जा, अगदी एकटी नको जाऊस. आणि म्हणून पार्वतीची पूजा करताना ती सखी नेहमी बरोबर असते, विजया बरोबर असते. आणि तिथे पार्वती जाते आणि कोणी नाही आहे, ती आणि शंकर आहेत, ती सखी लांबच असते पण ती त्याची सेवा करते. आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो मदन येतो आणि तो एक क्षण डोळे उघडायला तीच वेळ, आणि ती हार घालायला त्याला जाते आणि मग पुढली कथा जी होते. पण त्यावेळेला तो पिता येतो तिथे आणि तिला असा अलगद उचलून घेऊन जातो. कसला आधार आहे त्या कन्येला, किती अलगद. काय कालिदासाने वर्णन केलंय की ती अशी थरथर कापते, तिच्या डोळ्या देखत मदनाचा दाह झालाय, रतीचा विलाप चाललाय, ती आता चितेवरती जाणार आहे, वसंत निघून गेलाय, हा बाबा कुठे गेलाय त्याचा पत्ताच नाहीये. आणि हिची काय अवस्था, आता ही कोणाचा आधार घेईल. पण पटकन हिमालय येतो, तिला असं अलगद उचलतो आणि घेऊन जातो. असं शाकुंतलामध्ये ती शकुंतला जेव्हा दुष्यंत स्वीकारायला तयार नाही, ती उर्वशी येते, आपल्या कन्येला हळूच उचलते आणि घेऊन जाते. हा त्या पित्यांचा हा आधार त्या मुलींना होता. सो ह्या समनामध्ये त्या जात होत्या. नंतर भद्रा वधूर भवती, आपल्या सौंदर्याने जी वराला आपल्याकडे आकर्षित करते तिचं कौतुक केलंय, तिला भद्रा म्हटलंय की इतकी तू सुंदर आहेस. अभिमानाने सांगितलं जाते की तुझ्याकडे तो वर आकर्षित झालाय आपल्या सौंदर्याने. अर्थात हे सौंदर्य कधीच फक्त बाह्य नाही आहे, त्याच्या गुणांचंही आहे. त्यामुळे आपल्या सौंदर्याने आपल्या वराला आपल्याकडे आकर्षित करणारी ती वधू भद्रा आहे. नंतर जायेव योनावरम विश्वस्मयी, घरातील सगळ्यांची देखभाल करणं हे पत्नीचं कर्तव्य आहे. आता तिचं बाल्य संपायला सुरुवात झाली, त्या जबाबदाऱ्यांची जाणीव तिला दिली पाहिजे. जर तू समनात जात असशील तर तुला ही पण जबाबदारी घेता आली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांना तयार करत होते. अयज्ञो वा एषयो अपत्निकः, ज्याला पत्नी नाही त्याचा यज्ञ कधीच परिपूर्ण होत नाही. त्यामुळे जर का तुला यज्ञ करायला अटीच आहे, यज्ञाला लायक पुरुष कोण आहे तर सगळ्यात पहिले तो विवाहित असला पाहिजे, त्याला अपत्य असली पाहिजे, त्याचे केस पांढरे झालेले नसले पाहिजे, अशा अनेक गोष्टी सांगतात. पण मुळात तो सपत्नीक असला पाहिजे, कारण आहुती देताना ती पण त्याच्याबरोबर देते. अरणी घासायची वेळ येते तेव्हा दोघं मिळून अग्नी प्रज्वलित करतायत आणि म्हणून पत्नी नसेल तर त्याचा यज्ञ अपूर्ण आहे असं तैत्तिरीय संहिता सांगते. किंवा पत्नी ही अर्धनारीश्वराची जी संकल्पना आहे ती तिथपासून आहे. वेदकाळामध्ये सुद्धा पत्नी ही अर्धांग आहे असं सांगितलेलं आहे ना वेळ. आता आपल्या मुलीचा हात जावयाच्या हातात देतात. एकीकडे माझी मुलगी योग्य स्थळी पडल्याचा आनंद आहे, नाही म्हटलं तरी एक जबाबदारी मी पूर्ण केली हाही एक परिपूर्तीचा आनंद आहे. त्याच वेळेला ती दूर जाणार आहे आणि मग तिची काळजी कोण घेणार, कारण एकदा मुलगी गेली की मग सारखं नाही मध्ये मध्ये जायचं. म्हणून कण्व शकुंतलेला काय सांगतात, नातवंड वगैरे झाले की नवऱ्याला घेऊन इथे या आश्रमात, तोपर्यंत नाही, नवऱ्याला घेऊनच यायचंय पुन्हा, एकटीने नाही मोक्षाची वाट, त्याला पण ठिकाणावर आण चांगलं. सो ही जी संकल्पना आहे. आणि त्यामुळे आई वडील काय सांगतात, आम्ही मुलीचा हात तुझ्या हातात दिलाय, इथून पुढे ती तुझ्या कुटुंबाचा आधार आहे, त्या एक आश्वासन पण देत आहेत, तुझ्या कुटुंबाचा आधार, ती जबाबदारी पेलायला माझी मुलगी समर्थ आहे हे ते सांगतायत. पण त्याच वेळेला तिच्या नवीन मात्या पित्यांसह, घरातल्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींसह ती दीर्घकाल तुमच्या घरात राहू, ती म्हातारी होईपर्यंत तुमच्या घरात राहू. मध्येच माझ्या मनात आलं नको आता तुझा तुझ्या घरी,
चालणार नाही, मुकाट्याने सांभाळायचं आहे. हे तिथे सगळ्यांच्या देखत सांगितलंय. पुन्हा अग्नीला साक्षी ठेवून, ब्राह्मणांना साक्षी ठेवून आणि इतर सगळे ज्येष्ठ सगळ्यांना साक्षी ठेवून सांगून टाकलंय. आणि ती तिच्या विचारांनी, शब्दांनी, मनाने तुमच्या घरातील शांततेसाठी आणि सुखस्वास्थ्यासाठी हातभार लावू. म्हणजे तिची काय नैतिक जबाबदारी आणि तुझी काय नैतिक जबाबदारी ही दोघांनाही कळली पाहिजे आणि ती जाहीरपणे सांगितली जात होती. नंतर या वधूला सांगितलं, हे वधू तुझं हळवं प्रेम आणि नितांत शांती स्रवत राहो. या घरचे लगाम तू हातात घे. बघा, लग्न होत आहे आणि तिथेच सांगितलंय लगाम हातात घे. आणि त्याच्या पुढे काय आहे, अयोग्य गोष्टी ज्या घरात असतील त्या काढून टाक. केवढं मोठं स्थान आहे. आणि लग्न होता क्षणी लगेच किल्ल्यांचा जुडगा मिळाला हातात. आता अहिल्याबाईंच्या बाबतीत मी एक लेख त्याच्याच वरती लिहिलाय की अहिल्याबाई आणि मल्हारराव संबंध काय होते. 8-10 वर्षाची मुलगी, कितीचं शिक्षण माहेरी झालं असेल, शिकवलंच असेल, मी असं म्हणत नाही, पण साधारणपणे 5व्या वर्षापासून लिपी संज्ञाभिष्ट असं सूत्र आहे की लिपी संख्याभिष्ट, लिपी आणि संख्येचा अभ्यास सुरू व्हायचा. मग 5 ते पुढे 10 वर्षात सगळी वर्णमाला आली, शब्द, छोटी वाक्य आली, छोटी छोटी गणितं सोडवायला आली, ह्याच्या पलीकडे नाही. पण सासरी आल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी नियुक्त केला गेला एक माणूस. आणि सासू सासऱ्यांनी आपल्या ह्या सुनेवर इतकं, आणि तेही आपला मुलगा तेवढा योग्य नाहीये हे माहिती असताना केवढं मोठं मन आहे, केवढं मोठं मन आहे. आज सुद्धा आपल्याला हे जमू शकेल का? पण ते त्यांनी केलंय. आणि तिला सर्वार्थाने सगळे अधिकार दिले आणि तिचे अधिकार, तिचे निर्णय ते मान्य करतायत. मल्हारराव युद्धावर आहेत, तिथे सगळे मुलकी आणि लष्करी अधिकार तिचे आहेत. अर्थात ते सूचना देत आहेत, त्यावर हुकूम ती वागते, पण तिच्या निर्णयांना सुद्धा ते पाठिंबा देतात. खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे आहेत. घरातला दुसरा जो दीर आहे, चुलत दीर, तो ऐकत नाहीये, बाकी तिला त्रास देतोय, पण वहिनी पुढे बोलायची हिंमत नाहीये. बाजूबाजूनी काय करायची ती गडबड करते. हा आब स्त्रीने राखून ठेवला पाहिजे. त्यामुळे हे तुझं हळवं प्रेम आणि शांती स्रवत राहून लगाम तू आता मनात आणि हृदयात निर्माण होणारा. आता लग्नगाठ ही आपण आता मारतो, पण त्याचा संदर्भ अथर्ववेदात आहे. आणि त्यामुळे ही लग्नगाठ ही फक्त वस्त्राची नाही आहे, तर मनात आणि हृदयात निर्माण होणाऱ्या वस्त्राची गाठ मी मारतो आणि तुला माझ्याशी बांधून ठेवतोय. आता अर्थात असं आहे की हा पुरुष म्हणतोय किंवा स्त्री म्हणते हे कळत नाही, पण ते दोघांसाठी ॲप्लिकेबल आहे. म्हणून मी ठेवतो, स्लॅश करायला हवं होतं, ठेवते. त्यामुळे तू माझाच होशील किंवा माझीच होशील. इतर कुठे इकडे तिकडे बघायचं नाही. चुपचाप जी आहे तिच्याबरोबर, जो आहे तिच्याबरोबर, कोणाचाही विचार करणार नाहीस, कोणाबद्दल बोलणार नाहीस, असं स्पष्टपणे सांगितलं. आणि पुन्हा सॉरी, हे वाक्य पुन्हा आलं. नेक्स्ट. आता हे दंपती जीवन कसं होतं, तर चक्रवाक पक्षाप्रमाणे होतं. चक्रवाक पक्षांच्या बाबतीत असं सांगतात की त्यातला एक मेला की दुसरा देहत्याग करतो. इतकं एकरूप व्हायला पाहिजे. याचा अर्थ काय भांडणं होत नव्हती? नाही, होतील, पण ती सोडून तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे, हा संदेश त्यातला आहे. नंतर ती आता सांगते त्याला, माझ्या देहावर प्रेम कर. किती ती त्याला आपल्याशी बांधून ठेवते बघा. माझ्या पावलांवर कर, माझ्या डोळ्यांवर कर, माझ्या मांड्यांवर कर. माझ्या प्रेमातिरेकाने अत्यानंदित झालेले तुझे डोळे आणि तुझे केस माझ्याशी संलग्न होत. म्हणजे इथून कुठे दुसरीकडे जाऊ नकोस, इथेच असलं पाहिजे. तुझा केसाचा संपर्क माझ्याशी झाला पाहिजे, तुझे डोळे फक्त माझ्याकडे असले पाहिजे, इकडे तिकडे बघायचं नाही आहे. पुन्हा पुन्हा ते एकमेकांना हे वचन देतात. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. मग मी तुला खांद्यावर विसावा देते, माझ्या हृदयात देते, त्यामुळे माझा हेतू आणि कृतीशी तू संलग्न होशील आणि माझ्या हृदयात निवास करशील. पुन्हा तेच रेपिटेशन आहे. नंतर पुन्हा हे बंध प्रेमाचा आणि चुंबनाचा आहे. मोहिनी हृदयांना आकर्षित करणारी आहे. प्रेमाचा तो हळवा कंप, मधुर मधाचा निर्माता तिला माझ्याबरोबर बांधून ठेवतो. अर्थात हे सगळं जे भाषांतर आहे ना, ते मी थोडं स्वातंत्र्य घेऊन माझ्या पद्धतीने केलं आहे, कारण अगदी शब्दशः करायला थोडं क्लिष्ट होतं, म्हणून मी माझ्या पद्धतीने थोडं समजेल असं केलेलं आहे. शृंगार स्त्रिया करत होत्या का? हो, अगदी छान शृंगार करत होत्या. इथे स्पष्टच सांगितलंय
की पतीशी विवाह केलेल्या सुवासिनी स्त्रिया त्यांच्या शरीरावर लेप लावून, म्हणजे आजकाल ऑइंटमेंट्स वगैरे आली असं नाही, तेव्हापासून होती ती, आणि ती पुरुषही लावायचे, स्त्रियाही लावायच्या, काजळ घालायच्या, साडीचा उल्लेख आपण बघितलेलाच आहे. त्यामुळे सुंदर सुंदर अथर्व वेदामध्ये वर्णन आहे. मी तो काय काय घेणार असं व्हायला लागतं शेवटी. तो सांगतोय की वधूसाठी घरातल्या ज्येष्ठ बायकांना सांगतोय असं मऊ मृदू मुलायम वस्त्र करा, का की तिला ते टोचणार नाही. म्हणजे किती तलम वस्त्र विणण्याची कला उगत होती ते आपल्याला लक्षात येतं. म्हणजे साडी फक्त नेसणं नाही, ती किती मृदू आहे हेही महत्त्वाचं. म्हणजे आजकालच आम्हाला अशा साड्या हव्या असतात असं नाही, हां, तेव्हापासून त्या होत्या, आणि तो पती सांगतोय अशा हव्या आहेत, दे कर असं. नंतर काजळ घालत आणि रत्नमाणकांचे अलंकार त्या स्त्रिया घालत होत्या. वैभव, आमच्याकडे वैभवाला कमी नव्हती. सोने की चिडिया खरंच होतं. ऋग्वेदात जर का दानांचं वर्णन तुम्ही बघितलं तर सुवर्णाचे रथ आणि सुवर्णाची मोठी मोठी पात्र दान केली जात होती. काय लोक इकडे येणारच. फक्त आम्ही कुठे कमी पडलो तर आमच्याकडे तो कपटीपणा नव्हता. प्रत्येकाला ये बाबा ये, कारण वसुधैव कुटुंबकम आमच्याकडे तिथे आम्ही फसलो. अति चांगलेपणाचा तो अतिरेक झाला. असो, आणखीन पत्नी कोण आहे तर ती सम्राज्ञी आहे. आपल्या सगळ्यांना हे श्लोक साधारण ऐकून माहिती असतात, पण इथे ज्याप्रमाणे अंतरिक्षात किंवा पृथ्वीवर नद्यांचे पाणी त्यांच्या इच्छेप्रमाणे खेळवणाऱ्या विशाल सागराप्रमाणे ती स्त्री आहे. पण उपमा दिली सागराची. तो जितका विशाल आहे तेवढी तू विशाल आहेस. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते, त्याला गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णू विलासिनी जिष्णुते, भगवती हे शिती कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. प्रत्येक ठिकाणी तिला ही विशेषण. म्हणजे आपल्याकडे जेव्हा पहिल्यांदा स्त्री राष्ट्रपती झाल्या तेव्हा हा वाद आला होता की आता मग राष्ट्रपती म्हणायचं का राष्ट्रपत्नी म्हणायचं. नाही, ते स्थान आहे आणि त्यामुळे ते तसंच असलं पाहिजे. ती स्त्री किंवा पुरुष हे त्यांनी ते बदलू शकत नाही, ते पद आहे. त्यामुळे इथे तिला ती सागराची उपमा दिलेली आहे. पतीच्या घरी जाऊन त्याच्या घरातील निर्णय एखाद्या राणीप्रमाणे घे. श्री सखी राज्ञी निश्चयती, ही ती कल्पना. मग सम्राज्ञी श्वशुरेषु, आता प्रत्येक ठिकाणी तू सासऱ्याची राणी हो, तू दिराची राणी हो, तू नंडेची राणी हो, तू सासूची राणी हो. म्हणजे प्रत्येकावर तू हुकमत गाजव. पण ही हुकमत फक्त दादागिरी करून नाही मिळत, ती मिळवावी लागते. तो आदर, तो अधिकार हा मिळवावा लागतो. तो आपल्या आचरणातून मिळवायचा असतो. हा त्याच्या मागचा भाव आहे. आणि हा कन्येला सतत सांगितला जातो. म्हणजे असं नाही की फक्त तू सम्राज्ञी हो, ह्याच्यावरती हक्क गाजव, त्याच्यावरती हक्क गाजव. हक्क गाजवणार इतकी धमक तुझ्यात आली पाहिजे. आणि ती धमक फक्त दादागिरी करून नाही येत, त्याच्यासाठी तुझं मन त्यांच्याशी जोडलं गेलं पाहिजे. सो हे देवी ज्ञान विज्ञान धन बल, मुली शिकत होत्या का, ज्ञान आणि विज्ञान दोन्हीचा उल्लेख आहे इथे. साहस पराक्रम संतान प्राप्तीसाठी पतिगृहात निवास कर. साहस आणि पराक्रम वेळ आली तर आपण बघणार आहोत पुढे. तू सम्राज्ञी आहेस, तू स्वकीय विद्या बल आदींनी युक्त हो. स्वकीय विद्या हा खूप छान शब्द आहे. आपल्याकडल्या विद्यांना किती महत्त्व आहे हे तुला कळलं पाहिजे. तुझ्या मुलांना काय शिकवायचं, आजची गरज वेगळ्या मीडियमची असेल तर ती घाल, पण त्याच वेळेला स्वकीय विद्यांपासून त्यांना दूर जाऊ देऊ नको, त्या तू दे, हे तिथे सांगितलेलं आहे. आणि मग वाणीरूप प्रवाह तुझे रक्षण करू. नेक्स्ट, कारण उत्तम, तिला वाचक नवी वगैरे ही नावं आहेत. वाचा हा शब्द आहे, सरस्वती. उत्तम वाणी असलीच पाहिजे स्त्रियांची, मधुर तर असलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर ज्ञानाने युक्त पण असली पाहिजे. नंतर स्त्रियांचे व्यवसाय काय होते तर पुन्हा मी उल्लेख करणे नेक्स्ट की हे वस्त्रोद्योग आहे की वस्त्र विणायचं आहे. वस्त्राच्या शेवटी वस्त्र झाल्यावर आपण दुमडतो, ती दुमड घालायची पद्धत होती. तर हे सगळे वस्त्रोद्योग इथे होत होते. नेक्स्ट, स्त्रिया पराक्रमी होत्या का, होत्या, कुठेही त्या कमी नव्हत्या. मग आता हा अथर्व वेदातला एखादी महान स्त्री बघा किती सुंदर वर्णन केले. एखादी महान स्त्री जर का तिचा पती
युद्धाला उद्युक्त नसेल, घाबरत असेल, तिचे सेवक युद्धाला तयार नसतील, तिची जनावरं, घोडाबिडा सुद्धा, काही काही घोडे नाही, युद्धावर जायचं नाही म्हणून तटून बसतात, अशा सगळ्यांना जर त्या बाईने त्यांचा त्याग केला, पतीचा सुद्धा, तर समाजात त्यांना स्थान नाही. आणि मग पुढला श्लोक आहे, जर तिने त्यांचा स्वीकार केला, तिला ते योग्य वाटले, तर त्यांना समाजात स्थान आहे. म्हणजे स्त्रीचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे या श्लोकातून आपल्या, या सूक्तातून आपल्या लक्षात येतं. ऋग्वेदामध्ये मंत्रकर्ती वाच आहे आणि हिनी रुद्रासाठी धनुष्य वाकवलं, एवढी ताकद तिच्यात आहे. तिच्या भात्यातून निघालेले, तिच्या धनुष्यातून सुटलेले बाण अविरत शत्रूवर पडतायत आणि शत्रू पळतोय असं वर्णन आहे. नंतर ब्रह्मद्विषां विरुद्ध विश्वला राणीची कथा तशी आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काही जणांच्या मध्ये तो घोडा, ती घोडी होती का, ती कोणीही असेल, पण ती घोडी सुद्धा पराक्रमी असावी लागते ना युद्धात. पण विश्वला ही जर का राणी असेल, पती नाही आहे, गोधन पळवून नेले, पूर्वी गाई हेच धन होतं, त्यामुळे गोधन पळवून नेले शत्रूंनी आणि सैन्य अपयश घेऊन परत आले. प्रचंड संतापली राणी की राजा नाही म्हणून तुम्हाला आपलं गोधन आणता येत नाही, मग तुमचा उपयोग काय, तुम्हाला लढता येत नसेल तर तुम्ही लढू नका, मी निघाले. रणवेश धारण करते आणि ती लढाईला निघते. तिचा तो आवेश बघून सैन्य तिच्या मागं येतं, लढाई होते, पाय तुटतो. रातोरात अश्विनी कुमार अयुसाचा पाय लावतात, लोखंडाचा पाय बसवतात, दुसऱ्या दिवशी लढाई जिंकते आणि गोधन घेऊन परत येते. ही कथा बऱ्यापैकी आपल्याला आता माहिती झाली. मी असं म्हणते नेहमी की अयुसाचा पाय खरंच लावला गेला का माहिती नाहीये, पण त्या विचारापर्यंत तर आमची प्रगती नक्की झालेली आहे की असं आपल्याला करता येऊ शकतं. तो लावला गेला असेल तर आम्ही कुठे पोचलो होतो हे सहजपणे लक्षात येतं. अशी ती पराक्रमी विश्वला वाच. सरमाईची कथा, सरमापणे संवाद नेहमी सांगितला जातो आणि सगळेजण असं म्हणतात की सरमा ही गुप्तचरी आहे, पण माझा याला पूर्ण विरोध आहे. याचं कारण असं की गुप्तचर, मुळात गुप्त हाच शब्द आहे ना, की स्वतःचं व्यक्तिमत्व लपवून वेगळ्याच कुठल्या तरी वेशात येतो. सरमाने कुठेही आपली खूण लपवलेली नाहीये. पण एकूण सगळं वर्णन वाचल्यावर शुनीचे गुण असलेली ती दूती आहे का असं मला नेहमी वाटतं. पहिलाच प्रश्न, जेव्हा ती सरमा पणींकडे पोचते, पणींनी गोधन देवांचं पळवलेलं आहे, आधी गरुडाला पाठवलंय, गरुडाला त्यांनी फसवलंय आणि त्या मोहाला गरुड बळी पडलाय, तो तिथेच थांबलाय पणींकडे. आणि मग आता शुनीला पाठवलंय, सरमेला पाठवलंय. म्हणून मी म्हणते की ती फक्त शुनी आहे का मला नाही वाटत. आणि मग ती तिथे जेव्हा जाते पणींकडे, तेव्हा पणी पहिला प्रश्न तिला करतात की अगं सरमे, तू रसा नदी कशी पार केलीस, तू रात्रभर कुठे राहिलीस. म्हणजे स्पष्ट आहे की तिने केवढा खडतर प्रवास केला. रात्रभर ही एक स्त्री प्रवास करत येते, ती कशी आली असेल, कुठे राहिली असेल ते देव तरी जाणत, नाही तर ते पणी तरी जाणत. आणि दुसरं, रसा नदी तिने पार केली आहे, ती कशी पार करून आली आहे माहिती नाही. म्हणजे तिला जलक्रीडा फक्त नाही तर पोहणं पण येत होतं हे आपल्या लक्षात येतं. आणि मग तिला भुलवण्याचा एवढा प्रयत्न केला आहे, तिला मोह दाखवला आहे, तिला धमकावलं आहे, पण त्या कशालाही ती बदली नाही आहे. आणि ती तो संदेश देते. दूताचं काम हेच असतं की जो आहे तो जसाच्या तसा संदेश द्यायचा आणि परत यायचं, आणि ते काम ती करते. आणि माझ्या मते ती उत्तम दूत आहे, निसृष्टार्थ जातीचा दूत ती आहे असं मला वाटतं. आर्थिक स्थिती कशी होती, तर कमाईचा अधिकार होता का, कारण शेवटी आर्थिक आपल्या म्हणजे अर्थकारण आपल्या हातात असायचं, घराचं प्रत्येक घराचं अर्थकारण बाईच बघत होती, त्यामुळे निश्चित तिला काही ना काही अधिकार होते, तिच्या हातात पैसा होता. पण आपल्याला थोडंसं पुढे अर्थशास्त्रात जावं लागतं आणि अर्थशास्त्रात सूत्राध्यक्षामध्ये आपल्याला हे संदर्भ मिळतं. तिथे पुन्हा मुख्य व्यवसाय आहे तो वस्त्र विणण्याचा. सूतकताई, वस्त्र विणणं, लोकरकाम, कशिदाकारी, ही सगळी कामं बायका करत होत्या. आणि कसं कसं काम त्यांच्याकडनं करून घ्यायचं, काय काय काम करून घ्यायचं तर त्याची यादी दिली आहे. मुळात काय तर त्यांनी कापड, दोर, कवच म्हणजे चिलखत हे सगळं त्यांनी विणायचं.
आणि हे कोणाकडनं करून घ्यायचं त्याची यादी इतकी महत्त्वाची आहे की पंगू, विधवा, घर सोडलेल्या स्त्रिया, कन्यका, दंडाची रक्कम अंग मेहनतीने फेडणाऱ्या स्त्रिया, वेश्यांच्या माता, राजवाड्यातील वृद्ध दासी, एकदा वृद्ध झाल्या की त्यांना बाहेर काढलं जातं, त्यांनी काय करायचं, तर त्यांना हे काम द्यायचं आहे. आणि देवळात काम बंद झालेल्या देवदासींकडून. आणि पुढे असंही म्हटलं, ते वाक्य घालायचं राहिलं की जिला अर्थार्जनाची इच्छा आहे त्या कुठल्याही स्त्रीलाही काम द्यावी. अर्थात मग हे काम देताना तिचा सन्मान कसा टिकवला पाहिजे त्याचे खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. पण मला का कौटिल्य आवडतो, तर तिला अर्थार्जनाचा अधिकार त्यांनी दिला, तिचा सन्मानही ठेवला. पण एवढं सगळं दिल्यानंतर आणि तो कसा एखाद्या पित्यासारखा या बायकांचं कौतुक करतोय. शेवटी ह्या समाजात फार मान्यता नसलेल्या स्त्रिया आहेत, पण स्त्रियांना नटण्यामुरडण्याची आवड असते. चांगलं काम केलं की त्यांना बक्षिशी दिली पाहिजे. मग कधी कुणाला काजळ द्या, कधी सुगंधी अत्तर द्या, असं वर्णन तो करतोय. म्हणजे एखादा बापच हे वर्णन करू शकतो, विचार करू शकतो. आणि पण तो कठोरपण आहे. कारण स्त्रियांनी सांगितलेलं काम म्हणजे पुरुषांसाठी तर कठोर नियम आहेतच, पण फालतू स्त्री दाक्षिण्य तो कधीही दाखवतो. स्त्रियांना सांगितलेलं काम त्यांनी नीट केलं नाही तर एकदा, दोनदा, तीनदा समजदा आणि नंतर हा चिमटा तोडून टाकतो. म्हणजे पुन्हा त्यांना वस्त्र विणण्याचं, कशिदाकारीचं कुठलंही काम करता येणार नाही. तीनदा सांगा, त्याच्यानंतर नाही. कारण राष्ट्र हे अशा नको त्या स्त्री दाक्षिण्यावर चालत नाही. राष्ट्र चालवायचं तर ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. नेक्स्ट, गुप्तचर स्त्रिया हा एक महत्त्वाचा विषय राहिला. जसं सरमेचं मी उदाहरण दिलं तसं अर्थशास्त्रामध्ये त्या विधवा, परिव्राजिका, वृत्तिकामा, दरिद्रा, विधवा, प्रगल्भा, ब्राह्मणी, अंतःपुरे, अंतःपुरामध्ये सगळ्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या घरामध्ये ज्यांचा सन्मान केला जातो अशा कोणीही स्त्रिया, कोण कोण आहेत त्या, तर वृत्तीची कामना करणारी एखादी संन्यासिनी, परिव्राजिका, किंवा एखादी विधवा स्त्री, किंवा एखादी दरिद्री स्त्री, किंवा एखादी प्रगल्भा, अशी कुठलीही स्त्री तिला आपण गुप्तचर म्हणून नेमलं पाहिजे असं कौटिल्य सांगतो. आणि पुन्हा पुढे जाऊन तो हेही सांगतो, मुंडा वृषल्यो इति व्याख्यातः. मुंडा म्हणजे बुद्ध किंवा जैन केस काढून टाकलेत अशा सेक्टमधल्या स्त्रिया, किंवा वृषल, वृषल या शब्दावरतीच मी एक अख्खा पेपर लिहिला आहे, त्यामुळे तो वृषला हा हीनत्वाचा दर्शक आहे का, पण इथे मात्र हो, हीन जातीतल्या स्त्रियांना सुद्धा तो अधिकार देतो. त्यांना ते काम द्या आणि त्यांच्याकडनं सगळ्या गुप्तचर, आता गुप्तचर होणं सामान्य गोष्ट नाही आहे, त्यामुळे त्या प्रगल्भ असल्या पाहिजेत हे तोच सांगतो. पण अशा कामांची अशी जबाबदारी सुद्धा तो देतो. ह्यात मगाशी शिक्षणाच्या वेळेला दोन गोष्टी सांगायच्या राहिल्या, आत्ता सांगते. कारण स्त्रियांवरती एवढा विश्वास ठेवला जाणं, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंकराचार्य आणि मंडन मिश्रांचा जो वाद झाला होता. आता हा इतका अटीतटीचा होता की जो हरेल त्यांनी दुसऱ्याचं शिष्यत्व पत्करायचं आहे, म्हणजे थोडक्यात त्याचं सेवक बनायचं आहे, दास बनायचं आहे. दोघंही प्रचंड विद्वान, प्रचंड तुल्यबळ. मग आता ह्यांचा निर्णय कोण करणार? आणि शंकराचार्य सहज सांगतात की ही आहे ना, ही जी मंडन मिश्रांची पत्नी आहे पूर्णा भारती, ती न्यायनिवाडा करेल, ती निर्णय देईल. कुठेही त्यांच्या मनात असं आलं नाही आहे की अरे ही पक्षपात तर करणार नाही, कारण शेवटी मंडन मिश्र तिचे पती आहेत. आणि ती पण कशी आहे की तिने कुठेही तो पक्षपात होऊ दिला नाही आहे. पती आपला जर का हरला असेल तर तिने परीक्षा घेतली शंकराचार्यांची की हे सगळे प्रश्न झाले, आता मी तुला प्रश्न विचारते, त्याचं तू उत्तर दिलंच पाहिजे. तू संन्यासी अस किंवा काही अस, एक न्यायाधीश या नात्याने मला तुला प्रश्न विचारायचे. आणि शंकराचार्यही ते मान्य करतात. आणि त्यानंतर ती जाहीर करते की हो माझा पती हरलाय, कुठेही पक्षपात तिने केला नाही आहे. म्हणजे काय ताकदीची बाई होती ती. अशीच गोष्ट याज्ञवल्क्य गार्गी संवादाची आहे की याज्ञवल्क्यांना एवढा अहम आहे की माझ्या इतका विद्वान आहे आणि तो सारखा होता, असं नाही आहे, दुरभिमान आहे. आणि त्यांनी आधीच सांगितले आपल्या शिष्याला, जनकाच्या सभेमध्ये सगळ्यांना हरवून झालंय, आता
फक्त याज्ञवल्क्यांची परीक्षा राहिली आहे. ते म्हणतात जा रे ते सहस्त्रकाय घरी घेऊन जा, मी येतोच ही सभा जिंकून. आणि मग झालं, सगळ्यांना हरवतात आणि सभा म्हणायला लागते हो हे विद्वान आहेत, गार्गी उठून उभी राहते. नाही म्हणते, अजून मी विचारले नाही आहेत प्रश्न, त्यामुळे तुम्ही कोण आलात ठरवणारे. आणि सभेतला एकही पुरुष, ना जनक राजा, ना स्वतः याज्ञवल्क्य किंवा इतर विद्वान असं म्हणत तू कोण विचारणारी, नाही. सगळ्या प्रश्नांची तिच्या उत्तरं देतात. आणि ती जेव्हा सांगते की हो याज्ञवल्क्यच विद्वान आहेत, तेव्हाच ते विद्वान ठरतात, तोपर्यंत नाही. स्त्रियांचे अधिकार कुठेही डावललेले आपल्याला दिसत नाही. नेक्स्ट, स्त्री सन्मान होता का, तर सम्राज्ञी म्हटल्यानंतर आणखीन काही प्रश्नच येत नाही. पण मी समाजात अग्रगण्य आहे, मी उच्चकोटीची वक्ता आहे, ही शची सांगते, इंद्रपत्नी सांगते. मी कशी आहे, अभिमानाने अगदी मिरवते स्वतःला, मी समाजात अग्रगण्य आहे. इंद्रसुद्धा माझे सल्ले घेतो, तुमचा देवांचा देव असेल तर तो माझ्या पायाशी येतो, बाई कसं सांगत आम्ही काय करू. म्हणून मी अग्रगण्य आहे, मी उच्चकोटीची वक्ता आहे. काय वक्तृत्व असेल, ती स्वतः सांगते उच्चकोटीची वक्ता आहे, विद्वानातील विद्वान आहे. आणि माझा पती सुद्धा माझ्या शब्दाबाहेर नाही. सामदान दंड, भेद आणि दंड सगळ्याचा उपाय ती नक्की करत असली पाहिजे. अहम केतू, केतू हा शब्द इतका गोड आहे, कारण केतू कुठे असतो, एकतर उंच घरावर असतो, सगळ्यात वरती स्थान त्याचं आहे आणि खूप लांबनं पण तो दिसतो. आणि तो केतू मी आहे, माझ्या घरातली व्यवस्था काय आहे, आचरण कसं आहे, नीती काय आहे, हे लांबनं लोकांना कळते, अशी मी आहे असं ती स्वतःला म्हणवून घेते. पत्नी तेव्हाच शोभून दिसते, हा पती सांगतोय, जेव्हा यज्ञात आहुती देताना तिच्याबरोबर आहुती देऊन तिचा सन्मान ठेवला जातो. जेव्हा यज्ञ करता यजमान तिच्यावर प्रेमाचा मधुर वर्षाव करतो, त्यावेळीच आम्ही आयुष्यात उन्नत होतो. इथे रथवीती दाढ्याची एक छोटी कथा सांगतो वेदातली. रथवीती राजाने यज्ञ आरंभला, अत्रेय ऋषींना त्याचं होता केलं, त्याचं पौरोहित्य दिलं. अत्रेय ऋषी शाबाशवाला आपल्या मुलाला घेऊन आले. यज्ञ कार्य छान चालू होती आणि रथवीतीची कन्या यशस्विनी ही तिथे बागडत होती, मध्ये मध्ये मदत करत होती. आणि तिला बघून अत्रेंना मोह झाला की ही मुलगी माझी सून झाली पाहिजे. यज्ञ होत आला आणि मग अत्रेंनी रथवीतीला सांगितलं, बाबा बघ, तुझ्या मुलीला सून करून घ्यायचं मनात आहे माझ्या. आता अत्रेय ऋषी म्हणतायत, पण रथवीती म्हणतात नाही, ह्या बाबतीत मी पत्नीला विचारल्याशिवाय तुम्हाला काही निर्णय देऊ शकत नाही. अत्रेय म्हणाले ठीक आहे, तू जाऊन विचारून ये. ही पत्नी जी आहे तिने काय उत्तर दिलंय, मी नृपर्षी कुळातली आहे, मी नृप आणि ऋषी म्हणजे राजा आणि ऋषी, राजर्षी दोन्ही संस्कार माझ्यावर आहेत. मंत्र वक्ता आणि मंत्रद्रष्टा यातला फरक मी जाणते. अत्री मंत्रद्रष्टे आहेत, पण त्यांचा मुलगा काही नाही आहे, तो मंत्र वक्ता आहे, तो फक्त म्हणतोय, म्हणजे तो फार विद्वान नाही आहे, मौखिक पोपटपणची कोणी पण करेल, त्याला मी माझी मुलगी का देऊ. सरळ सरळ नकार देते. आणि रथवीती येऊन अत्रींना सांगतोय, अत्री गुपचूप खालवानेने आपल्या मुलाला घेऊन येतात. घरी आले, पण मुलाचं मन पण यशस्विनीवरती अडकले. तो तप करतो आणि मग तोही मंत्र द्रष्टा होतो. आणि जेव्हा हे तो येऊन सांगतो रथवीतीला आणि त्याच्या पत्नीला, तिचं नाव माझ्या लक्षात येत नाही आहे, बहुतेक शशियसी आहे, तर त्यावेळेला मग ती म्हणते हो आता मी माझी मुलगी. एवढा मान आहे की काय अत्रेंनी सांगितले ना देव टाकू मुलगी, मी पत्नीला विचारतो आणि तिने नाही म्हटलं तर नाही. हा सन्मान स्त्रीचा होता. जाका, धरित्री, म्हणजे ज्या या शब्दाला धरित्री माता असे वेगवेगळे अर्थ आहेत, मी दोन्ही ठेवलेत. तू आम्हाला बर्दिशू कर, आमची शरीर, आमची समाज व्यवस्था, आमचे राष्ट्र एखाद्या लोहासारखं मजबूत कर. काय स्त्रियांची जबाबदारी आहे, आमचं राष्ट्र असं मजबूत कर, आमची मनं वर्धिष्णू कर, आम्हाला वर्धिष्णू कर. नंतर तुझ्यासारखे सशक्त कर, म्हणजे ती स्वतः किती सबल आहे, अबला नाही आहे. मुळात ना आपण कधी कधी एक अर्थ पक्का डोक्यात घेतो, म्हणजे निगेटिव्ह. का? अचपला मना माझे नावरे आवरिता, माझं मन इतकं चपल आहे. अचपलामध्ये तो निगेटिव्ह अर्थ नाही आहे, तर आत्यंतिक चपल आहे. मग अबलामध्ये आम्ही का हा अर्थ घेतो?
अबलामध्ये आत्यंतिक बला आहोत आम्ही, महिला आहोत आम्ही, महानतम आणणारे आहोत, ला टू ब्रिंग अशा अर्थी येतो. त्यामुळे ह्या अबला असताना आम्ही अबला आहोत, कौतुकाने आम्ही म्हटलं पाहिजे, पण अर्थ समजावतो. तुम्ही चुकीचा अर्थ डोक्यात घेतला तर नाही. आधिक्येन बला अशा आम्ही आहोत आणि तशी ही आहे. सशक्त कर, तुझ्यासारखं सशक्त कर. सांगतायत मुलं, सारा मत्सर, सारे शत्रू, सारे दुष्ट, सारे त्रास देणारे यांना नष्ट कर, अशी तू हे धरित्री किंवा हे माते आहेस. नंतर मी या वधूचं सौंदर्य, तिची प्रतिष्ठा, तेज यांचा सन्मान करतो. पती सांगतो नुसतंच बाह्य सौंदर्य नाही, तर तिची प्रतिष्ठा आणि तिचं तेज ह्या सगळ्याचा सन्मान करतो आणि जाहीर करतो की वसंत ऋतूतील उपवनात फुललेल्या फुलांचा हार जेवढ्या कौतुकाने आपण गळ्यात घालू आणि जेवढ्या हळुवारपणे आपण गळ्यात घालू, तितक्या हळुवारपणे मी तिला माझ्या जीवनात स्थान दिलेलं आहे. नेक्स्ट. सो यत्र नार्यस्तु रमन्ते, यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. हाच संदेश आहे. कारण समाज रथाची स्त्री आणि पुरुष ही दोन्हीच आपण. खरं म्हटलं तर मला अथर्ववेद वाचताना असं नेहमी वाटतं की आजकाल आपण काउन्सिलिंग करतो ना, ते दोन्ही कुलांना एकत्र बसवावं आणि अथर्ववेदातली सुक्त सांगावं. इतकी गोड सुक्त आहे, इतकी गोड सुक्त आहे की त्या वधूचा मान कसा ठेवा, काय करा. आपण काही श्लोक बघितले, पण त्याच्यात एक श्लोक असा पण आहे की विवाहाच्या वेळेला काही गडबड होते, काही धांदल होते आणि मग काही चुका होतात. तर तिथे तो मंत्रकर्ता असं म्हणतोय की विवाहाच्या वेळी वस्त्रधारण करताना, काही विधी करताना, मिरवणुकीच्या वेळी काही चुका झाल्या असतील, काही दोष आमच्या हातून झाले असतील, काही त्रुटी निर्माण झाल्या असतील, तर आमच्या दोन्ही घरातली ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन त्याच्यावरती निर्णय घेतील आणि तो विषय संपवेल. किती सुंदर. नंतर लग्न झाल्यावर पुढली काही वर्ष टोचत बसायचं नाही, तिथल्या तिथे या, बसा, सोडा. इतकी गोड सुक्त आहेत की मला असं नेहमी वाटतं की लग्न ठरल्यावर काउन्सिलिंग फक्त मुलामुलीचं नाही, तर दोन्ही कुळांचं झालं पाहिजे. आणि त्यासाठी आधार आहे आमचा अथर्ववेद. समाजात दोन्ही रथाची दोन्ही चाकं, स्त्री आणि पुरुष, ही तुल्यबळ असतील, ती एकमेकांचा सन्मान करणार असतील, कुठेही फेमिनिझमची अपेक्षा ठेवून नाही, तर ते राष्ट्र निश्चितच सशक्त होतं, सबल होतं, समर्थ होतं. धन्यवाद. मला असं वाटतं की काही न बोललेलं जास्त चांगलं आहे. फक्त आभार प्रदर्शन लगेच करून टाकायचं आहे आणि ते आभार म्हणजे मला असं नेहमी असं वाटतं आभाराचा भारच आपल्यावरती कायम ठेवावा, त्याच्या ऋणात्मकते मुक्त होऊ नये. कारण इतका अभ्यास तुम्हाला आज सगळ्यात पहिल्यांदा आज जाणवत असेल ते म्हणजे आसावरीताईंचा अभ्यास. आणि तो यासाठी आहे कारण मी जवळजवळ इतिहास अभ्यास करताना जिथे जिथे म्हणून संस्कृत या भाषेचा आणि त्यातल्या सगळ्या निर्मितीचा अभ्यास ज्यावेळेला तो त्यावेळेला तुमची ज्याला आपण म्हणूया की मेंदूची गती भारतीय असल्याने चौपट होते असं मला वाटायला. म्हणजे तुम्ही अभ्यासाच्या वेडाने तुम्ही पछाडता आणि नंतर मग सुटता. संस्कृत भाषेमध्ये ते फार मोठं आहे, म्हणूनच ते पांडित्य हे आजच्या विदुषींना भाषेची ताकद आहे, खरंच भाषेची ताकद. आणि ती सगळ्या अभिजात भाषांमध्ये आहे आणि आपल्याकडे बऱ्याच भाषा या संस्कृतमधनं उत्पत्ती झालेल्या आहेत. एक महत्त्वाचं जाणवलं असेल तुम्हाला ते म्हणजे अजून जे मला जाणवलं, कारण त्यांनी जे जे वर्णन केलं त्या 3 स्त्रिया तर माझ्याच घरात आहेत. म्हणजे एकटा पुरुष आणि 3 स्त्रिया, इतकं छोटं. हां, म्हणजे बहीणही आहे, मुलगीही आहे आणि बायको. आणि त्यामुळे या स्त्रियांची ताकद काय असते ती मला पूर्ण होते. पण सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही आज माझं सगळं मान्य कराल की स्त्री वेदकालीन स्त्री जीवन समजावताना आपल्याला लक्षात आलं की इतकी हजारो वर्ष गेली आहेत पण स्त्री जीवन भारतातलं तसंच आहे. आणि हे जे काही आपलं जे इतिहासाशी संबंधाचं, कारण त्यांच्यातल्या जवळजवळ आपण बघितलं मध्ये कितीतरी स्थित्यंतरी आली असतील इतिहासात, पण जे वेदकाळातलं स्त्री जीवन आहे ते आजच्या स्त्री जीवनाशी किती टक्के
जर मॅचिंगच्या बाबतीत बघितलं तर आपल्याला जाणवतं की आजचे पुरुषही तेवढाच स्त्रियांचा सन्मान करतात, स्त्रियांना शक्ती देतात आणि आजच्या स्त्रियासुद्धा तितक्याच सशक्त आहेत, त्या पुरुषांचं बलस्थान आहे. अशा सुंदर अशा विषयाला आणि त्यांची वाणी थकली नाही, त्यांचा रेफरन्स देताना सुद्धा आपल्याला जाणवत होतं. मी असवारीताईंचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. कारण जसा आलो आणि तुम्ही म्हणालात मगाशी की जामखेडकर सरांनी आम्हाला ते सगळ्यांचेच ऋषी, म्हणजे आत्ताच्या आमच्या सगळ्या अभ्यासकांचे ते ऋषीच आहे, गुरुवारी आहेत ते. आणि आम्ही सगळेच म्हणजे आम्ही त्याचे शिष्य असो नसो प्रत्येकाचा द्रोणाचार्य आहे, ज्यांच्याकडे बघून आम्ही सगळे शिकतो. जामखेडकर सरांच्याच तोडीला मॅच इतकं आजचं व्याख्यान, कारण शेवटी गुरूंचं सगळं शिष्यांपर्यंत उतरतच असतं आणि शेष जे असतं ते असंच असतं, नाही का. आमचे आर्थिक पाठबळ देणारे जनसेवा केंद्र बोरिवली, त्यांचे आभार. तुणीर कांबळी विजनरी स्टुडिओज जे कायम या सगळ्याचं, कारण आत्ता असवरीतही आम्ही डॉक्युमेंटेशन होतं आहे आपलं. आपण ज्यावेळेला सगळे आपण विचार मांडतो इतिहास अभ्यासक इथे येऊन कट्ट्यावर, हे यूट्यूब लिंक तयार होते आणि त्याचे यूट्यूब व्हिडिओज तयार होतात, जे व्हिडिओज अनेकांपर्यंत पोचतात. कधीतरी लोक रेफरन्ससाठी म्हणूनही बघतात एखाद्या विषयाची तयारी करताना, त्याच्यासाठी यूट्यूबवर हे सगळंच्या सगळं उपलब्ध होतं. आपण या नवीन यंत्रणांचा वापर करतो आणि ते आपल्याकडे अगदी पोस्टर तयार करण्यापासून ते फायनल एडिटिंग करून ते यूट्यूबला अपलोड करेपर्यंत विजनरी स्टुडिओज आपलं काम करतात. तुणीर कांबळी, त्यांचे आभार. बोरिवली सांस्कृतिक केंद्राचं हे सुंदर असं वनविहार उद्यान आहे आणि अशा मस्तपैकी वनविहाराच्या उद्यानामध्ये बसून आपण गप्पा मारतो. बोरिवली सांस्कृतिक केंद्र आमचे पार्टनर आहेत, आभार नाही अभिवादन आहे आणि ते सख्य आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं इथली जी साऊंड सिस्टीम आहे ती, इथले सगळा स्टाफ जे आम्हाला मदत करत असतात त्यांचेही आभार. आणि सरतेशेवटी तुमच्या वाचून हे होणे नाही, तुम्ही आलातच नाही तर बोलणार कोणाशी, नाही का. आणि तुम्ही सगळ्या लोकांना घेऊन येता, कारण तुम्ही जे जे लोक जाता ते मला माहिती आहे कमीत कमी 5 लोकांशी बोलता की अरे काही वेळ मिळाला तर नक्की इतिहास कट्ट्यावर जाऊन ये. आणि एक मला माहीत नाही इतिहास कट्टा किती काळापर्यंत चालेल, पण मला असं वाटतं तुम्ही जर इतके प्रबळ केलात हा कट्टा तर तो असंख्य वर्ष जाईल आणि भारतवर्षातले अनेक इतिहास अभ्यासक इकडे या कट्ट्यावर येऊ शकतील आपापले विचार मांडायला, असं मला खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि याच्यानंतर तन्नाजी काहीतरी बोलताय. आभार मात्र इथे प्रदर्शन झालेले, आता तन्नाजींची ॲडिशन आहे. डॉक्टर आचालोईताईंचा परिचय करून देताना 1-2 गोष्टी त्यांच्या कुटुंबात संबंधातल्या आहेत, त्या मुद्दाम मी सांगतो. त्यांचा मुलगा मिलिटरीमध्ये ऑफिसर आहे, अधिकारी आहे आणि त्यांची अनेक मॅनेजमेंट विषयक, स्ट्रॅटेजिक विषयक व्याख्यानं मिलिटरी अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये झाली आहे. त्यांचा आणखीन एक मुलगा आहे, परदेशी शिकलेला आहे, सगळं झालेलं आहे, पण तो भारतातच राहायचं आणि भारताची सेवा करायची असं म्हणून परदेशात येऊन पुन्हा भारतात स्थायिक झालेलं आहे. म्हणजे एक कुटुंब हे कशा प्रकारचं, व्हॅल्यू सिस्टीम त्या कुटुंबाची काय आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून त्या नुसत्याच विदुषी आणि विद्वान आहेत अशातला भाग नव्हे, तर मी सांगितलं की देश आणि देशासाठी त्यांचं कुटुंब काय करतं आहे, हा त्यांच्याविषयी मी ज्याला बोललो त्याला माझ्या लक्षात आलं. त्यांच्या परिचयात ते नाही आहे कुठे, हा मुद्दाम त्यांचा परिचय आपल्या सगळ्यांच्या लक्षात ठेवा म्हणून मी आता हे सगळं झाल्यानंतर सो बोललो. म्हटलं ते बोललो नसतं तर मला राहावं नसतं. असं ताई, तुमचे खूप खूप आभार. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या महिन्यात कट्ट्यावर अशाच प्राचीन स्त्री जीवनाबद्दल ऐकून घ्यायला. तोपर्यंत शुभरात्री. वंदे मातरम.